It is my pleasure to introduce today's moderator, Ms. Manisha Bambal. Ms. Manisha Bambal, a dedicated and seasoned educator, Ms. Manisha has devoted over 2 decades to nurturing young minds through the lens of Hindi literature. A postgraduate in Hindi with a B.Ed from Madhya Pradesh, she serves as a head of Department of Hindi with 20 years of distinguished service in the teaching profession. For the past 11 years, Ms. Bambal has been actively involved in the CBSE Class 10 and AHE evaluation processes, demonstrating a commitment to academic excellence and integrity in assessment standards. Her passion lies not only in teaching but also in truly understanding and supporting her students, guiding them through challenges with empathy and wisdom. Beyond the classroom, Ms. Bambal is a connoisseur of poetry and dance, often weaving creativity into her teaching methods. Her amicable relationships with students, parents, and colleagues have earned her deep respect and several accolades, including Guru of Calm and Compassionate, awarded by her school. A special school honor for guiding students to a perfect 100 out of 100 in Hindi. She plays a strategic role in curriculum development, serving as a committee member for all school branches, and shoulders the critical responsibility of classroom observation and mentorship for Hindi educators across the institution. Hearty welcome, Ms. Manisha. Please proceed. The stage is yours. येस. या आत्मीय जी जी धन्यवाद सर. या आत्मीय आणि गरिमामय परिचयाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या आभासी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना शुभ संध्या. मी एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तर्फे येथे उपस्थित असलेल्या सर्व आदरणीय शिक्षक व सहभागींचे मनपूर्वक स्वागत करते. आपली उपस्थिती हे दर्शविते की आपण शिक्षणातील उत्कृष्टतेकरिता आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरिता संपूर्ण मनोभावे समर्पित आहात. एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग डॉक्टर अब्दुल सलाम यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत ट्रान्सफॉर्मर्स अँड अकॅडमिक ग्रुप म्हणजेच BTech एक सशक्त सुरुवात आहे, जी देशभरातील शिक्षकांना सक्षम, प्रशिक्षित आणि प्रेरित करण्याचे कार्य सतत करत आहे. आजचे या सत्राचे संचालन करण्याची संधी मला मिळाली याचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि या अवसरासाठी मी डॉक्टर सलाम सर आणि एक्स्ट्रा माइलच्या संपूर्ण टीमची मनपूर्वक आभारी आहे. आजचे सत्र एक प्रभावी पुनरावृत्ती पद्धतीवर आधारित आहे. या सत्राची वैशिष्ट्ये अशी की इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची पुनरावृत्ती कशी घ्यावी या चर्चेत आज आपण सहभागी होणार आहोत. चर्चेचे मुख्य बिंदू असे असतील: AI आणि नवाचारात्मक स्वलेखन यांचा मेळ, प्रश्नपत्रिकेची प्रभावी रणनीती, महत्त्वाच्या प्रश्नांवर विशेष लक्ष, रचनात्मक लेखन कौशल्य विकास, लयात्मक सूत्रांद्वारे पुनरावृत्ती, व्याकरण उजळणी, ब्लूम संकल्पनेचा प्रभावी वापर. सत्र संपेपर्यंत आपण काही असे उपाय शिकाल की जे आपल्या पुनरावृत्तीला अधिक प्रभावी बनवतील. आजच्या सत्राच्या मदतीने परीक्षेची तयारी किती सहज आणि सोपी बनू शकते हे आपण अनुभवणार आहात. सत्र सुरू करण्यापूर्वी मी काही आवश्यक सूचना देऊ इच्छिते. सत्रादरम्यान काही प्रश्न असतील तर कृपया चॅटबॉक्समध्ये लिहा. प्रत्यक्ष संवादासाठी रेज हँड बटन दाबा. सहभाग प्रमाणपत्र सत्राच्या शेवटी देण्यात येईल. कृपया फीडबॅक फॉर्म अवश्य भरा. सत्र पुढे नेण्यापूर्वी मला अत्यंत आनंद होत आहे की मी आपल्याला BTechची प्रेरणा स्रोत आदरणीय डॉक्टर सलाम सर यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर सलाम हे CBSE मास्टर ट्रेनर, राष्ट्रीय प्रत्यायन मंडळ NABETची रिसोर्स पर्सन आणि मूल्यांकनकर्ता आहेत. आपण एक्स्ट्रा माइल एज्युकेशन अँड ट्रेनिंग तसेच भारत ट्रान्सफॉर्मरचे अकॅडमिक ग्रुप BTechचे संस्थापक आणि CEO आहात. सर, आपल्या सान्निध्याला आम्ही सर्वजण आपले सौभाग्य मानतो.
आता आपणास विनंती आहे की कृपया सर्वांना संबोधित करावे. ओव्हर टू यू सलाम सर. बहुत धन्यवाद. नमस्ते, respected Milin ji, Manisha ji, all educators of Marathi community. Thank you for joining. Definitely, as usual, Mr. Milind will take you through the different techniques and strategies of helping children to score the best in their examinations and boost the confidence of the students and the teachers as well, alike through his magic. He has made a lot of magic today. He will, demonstrate it through the wonderful PPT he has made. So let's, wish him all the very best, and let's, listen to him very carefully and take away the tips and strategies. Thank you so much for joining. Over to Manisha ma'am. Thank you. Yes. धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी विचारांकरिता व शिक्षणाप्रती सततच्या समर्पणाकरिता मनपूर्वक धन्यवाद. चला तर मग प्रतीक्षेची वेळ संपत आलेली आहे आणि आजच्या सत्राचा महत्वाचा क्षण आला आहे. मला अत्यंत सन्मान आणि आनंदाने सांगायचे आहे की आजचे मुख्य वक्ते आहेत आदरणीय श्री मिलिंद जाधव सर. श्री मिलिंद जाधव सर हे हिंदी, संस्कृत आणि मराठी अशा विविध भाषांचे कुशल अध्यापक आहेत. गेली 29 वर्षे आपण CBSE, ICSE, कॅम्ब्रिज तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ या सर्व शिक्षण पद्धतीमध्ये अध्यापनाचा वैभवशाली वारसा जोपासत आहात. मुंबईपासून सल्तनत ते ओमान आणि किंगडम ऑफ बहरीन पर्यंत यांच्या ज्ञानदीपाने असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे. सध्या आपण राजकोट, गुजरात येथील बहुचर्चित शैक्षणिक संस्था द गॅलेक्सी एज्युकेशन सिस्टीम TGESच्या कॅम्ब्रिज विभागात ज्ञानसेवा करत आहात. शिक्षण क्षेत्रातील रचनात्मक लेखन, अभ्यासक्रम निर्मिती आणि शैक्षणिक सोल्युशन या क्षेत्रात आपले विराट योगदान असून आपल्या लेखणीतून साकारलेल्या 25 ग्रंथांचा गौरवपूर्ण ठेवा चेतना पब्लिशर्स यांनी प्रकाशित केला आहे. आपण वक्ता, लेखक आणि कवी अशा संगम आहात. आपण आजवर 50हून अधिक शिक्षक कार्यशाळांचे आयोजन करून असंख्य अध्यापकांच्या मनात प्रेरणेचे दीप प्रज्वलित केले आहेत. आपल्या कार्याचा गौरव म्हणून आपणास रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, दीनदयाल संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रवींद्र शिक्षक पुरस्कार, BNHSचा शिक्षक सृजन पुरस्कार तसेच ओमान राजदूतावासाचा सृजन कवी पुरस्कार लाभलेला आहे. अविस्मरणीय असा सन्मान म्हणजे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या करकमलांनी मुंबईत मिळालेला शिक्षक पुरस्कार. आपले साहित्यिक संस्कार महान साहित्य पुरुष डॉक्टर धर्मवीर भारती यांनी घडवले. यांचा 8 वर्षाचा निकट स्नेह मिळणे हीच मोठी संपत्ती बरं का. यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण जयशंकर प्रसादांच्या काव्यकृती कामायनीचे रंगमंचन साकारले. मराठी शब्दसुरांच्या राणी कवयित्री शांता शेळके यांचेही 3-4 वर्षाचे सहवास सौख्य आपणास लाभले आहे. त्यावेळचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व थोर लेखक प्रमोद नवलकर यांच्याशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आपणास विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, मधु मंगेश कर्णिक, वारा कांत, दुर्गा भागवत, विजय राजाध्यक्ष, सुरेश भट, पु ल देशपांडे या थोर साहित्य रत्नांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. काही काळ आपण आकाशवाणीवर कुशल मुलाखतकार म्हणून उल्लेखनीय कार्य केले. शिक्षण संस्कृतीवरील आपली दृष्टी देशापुरती मर्यादित नाही, तर बहरीन, ओमान, दुबई, कतार आणि गल्फ देशांबरोबरच सिंगापूर,
मलेशिया, जापान, अमेरिका, युरोप, जर्मनी, भूतान इत्यादी देशात सल्तनते ओमान इंडियन स्कूलचे सांस्कृतिक समन्वयक म्हणून विद्यार्थ्यांसोबत भ्रमंती करत भारतीय संस्कृतीचा सुवास जगभर पसरविला. खरे जाधव सर हे ज्ञान, सृजनशीलता आणि संस्कृती या तिन्हीचे सुंदर संमिश्र रूप आहे. चला आपण सर्वजण आदरणीय श्री मिलिंद जाधव सरांचे उत्स्फूर्त टाळ्यांनी स्वागत करूया. सर, या आभासी मंचावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आता हा आभासी मंच तुमच्या स्वाधीन करते. ओव्हर टू यू मिलिंद सर. धन्यवाद मनीषा मॅडम, धन्यवाद. आपण सुंदर परिचय करून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्वजण मला सर्वांना ऐकू येत आहे? माझा आवाज कणकणीत आहे? ऐकू येते सर्वांना मनीषा मॅडम? हो सर, सर्वजण एकदम छान छान. हा जी. आणि पीपीटी पण सर्वांना दिसत आहे? पीपीटी जी मी शेअर केलेली आहे ती जी हो दिसतंय सर, दिसतंय आय सर. सिन्सिअरली थँक एक्स्ट्रा माइल फाउंडर मिस्टर सलाम सर and Principal Biju Pillai for giving me the valuable opportunity to conduct the CBSE Marathi workshop. I am truly grateful for your support and encouragement. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Shall I start, sir? Manisha ma'am, sir, shall I start? Yes, हो ma'am. सर. Yes, sir. Yes, हो sir. सर. Thank you so much. Thank you so Yes, much. yes. Yes, PPT is visible. हो सर, दिसतंय. Okay. गया. नाही, आता नाही दिसत आहे सर. आली एक मिनिट. हाँ. आली अभी आया. Yes, now it is there. You can able to see now. हो सर, आता दिसतंय. हा ना. येस. मोठी करू का अजून का ठीक आहे? तेवढी वाच का अजून? थोडं झूम करून द्या सर. हा बस. ओके. हो. दिसत आहे सर्वांना? आभासी मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शतशः नमन. सर्व आपण कोणताही कार्य आपले जे असतं त्याची आपण सुरुवात देवाच्या इष्ट देवाच्या प्रार्थनेने करतो. मी हे नवीन शारदास्तवन लिहिलेलं आहे, अगदी कालच लिहिलेलं आहे. शारदेच्या चरणी ठेवू ज्ञानाची ही आस, वाणीला दे गोडवा वाढो बुद्धी प्रकाश, वीणेचे सुर गाऊ दे शब्दांना दे थाट, शारदेच्या कृपेने फुले ज्ञानाची ही वाट. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात शारदा माता दिसे, विद्येच्या त्या प्रकाशाने अज्ञान दूर पळे, विद्येच्या त्या प्रकाशाने अज्ञान दूर पळे. कसं वाटलं तुम्हाला शारदास्तवन सर्वांना? की सर्व पीपीटी मी बनवलेले आहेत. त्या पीपीटीचा पण विशेष मी सर्वांना सांगणार आहे. ती कालच मी कविता लिहिली आणि ती आईच्या मार्फत मी तिला गुंफलेली आहे. कशी वाटली तुम्हाला कविता? शारदास्तवन कसं वाटलं? सर्वांच्या क्रिया प्रतिक्रिया चॅट बॉक्सच्या माध्यमातून आल्या पाहिजेत हो, अगदी सगळ्यांच्या. मनीषा मॅडम, मी पुढे जाऊ? हो सर. पुढची पीपीटी सुरू झाली का? हो. आजीबाईचा बटवा. आजीबाईचा बटवा आणि आजीबाबाची गुहा घेऊन मी आलेलो आहे आज. पहा, मी आज सर्व एआयच्या मार्फत ज्या या पीपीटी बनवलेल्या आहेत त्याचा विशेष अगदी मी सर्वांना सर्वप्रथम सांगू इच्छित आहे. हे सर्व कंटेंट जे आहे स्टडी मटेरियल मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते लिहिल्यानंतर मला तिथे कोणतं चित्र हवं आहे ते मी तिथे नमूद केलेलं आहे की मला आजीबाईचा बटवा पारंपरिक नको, आधुनिक हवा आहे. कारण आजची जी आजीबाई आहे ती आधुनिक झालेली आहे, तिचा बटवा देखील आधुनिक झालेला आहे. पारंपरिक तो 2 कप्प्यांचा 3 कप्प्यांचा जो कमरेला खोचलेला असायचा तो कप्पा काही आता नाही, तो बटवा काही आता नाही. अशा प्रकारे मी ते बनवलेलं आहे. आजीबाईच्या बटव्यामध्ये 2 खास कप्पे आहेत. सर्वांना दिसतंय व्यवस्थित? आजीबाईच्या बटव्यामध्ये 2 खास कप्पे आहेत.
एक अपठित गद्यांश आहे आणि दुसरा एक अपठित पद्यांश आहे. अपठित गद्यांश पण आहे आणि एक अपठित पद्यांश आहे. सीबीएसई परीक्षेमध्ये अनसीन पॅसेज येतात ना, उतारा आकलन, बरोबर आहे. तर पहा आता तिथे मी काय केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा पहा, ज्ञान आधारित प्रश्न आहेत, नॉलेज बेस्ड प्रश्न आलेले आहेत. तिथे तिथे एमसीक्यू आहेत का वन लाईन प्रश्न आहेत, कसे प्रश्न आहेत तिथे तुम्हाला सांगू शकता मला तुम्ही? प्रश्न कसे आहेत तिथे? अपठित उतार्यावरती एमसीक्यू प्रश्न आहेत आणि वन लाईन प्रश्न देखील आहेत ना अपठित गद्यांश मध्ये, उतारा आकलन मध्ये. हॅलो, हा मॅडम, काय लिहितंय कोणी? उतारा आकलन पहा, अपठित गद्यांश जो आहे तो ज्ञान आधारित प्रश्न तिथे आलेले आहेत. पहा, ब्लूमचं तुम्हाला माहित असेल नॉलेज बेस्ड प्रश्न आहेत. तो उतारा मुलांना काय करायचा आहे, तो गद्यांश नीट आणि शांतपणे वाचायचा आहे. थेट माहिती मजकुरात आलेली आहे. महत्वाचे काय आहेत, कोण, काय, कुठे, अशा प्रकारचे ज्ञानस्तराचे प्रश्न तिथे आलेले आहेत. स्वतःचे मत टाळायचं आहे. पहा, नॉलेज आधारित, नॉलेज बेस्ड जे प्रश्न आहेत ब्लूम्स वरती आधारित, त्यांची उत्तरं लिहिताना स्वतःचं मत टाळायचं आहे. फक्त गद्यांशात जे दिलेलं आहे तेच उत्तर घ्यायचं आहे. तर तिथे आणि त्याचप्रमाणे समज आधारित प्रश्न पण आहेत, अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहेत. अर्थ समजून घ्यायचा आहे मुलांना आणि उत्तर लिहायचं आहे. का, कसा, काय परिणाम, मुख्य संदेश काय, असा असेल तर अर्थ लावावा लागतो. वाक्य जोडायची आहे. एक दोन वाक्यांचा अर्थ मनामध्ये जोडून विचार करायचा आहे. कारण परिणाम काय आहे, निष्कर्ष काय आहे आणि मध्यवर्ती कल्पना काय आहे त्या गद्यांशाची, ती त्यांना लक्षात घ्यायची आहे. म्हणजे तुमचे जे एमसीक्यू प्रश्न जे आहेत सीबीएसई प्रश्न पत्रिकेमध्ये जे ब्लूमच्या आधारे आहेत, त्यातील काही प्रश्न हे नॉलेज बेस आहेत आणि काही प्रश्न हे अंडरस्टँडिंग बेस आहेत. ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आता पहा, एक उदाहरण नमुना खातर मी इथे एक उदाहरण दिलेलं आहे तुमच्या समोर, की मी इथे काय केलेलं आहे, की मी इथे अपठित गद्यांश घेतलेला आहे. पहा, इथे एक अपठित गद्यांश आहे, दिसतोय का सर्वांना? हॅलो, नाही सर, नाही दिसत. हा. दिसत तो अय्या गेला कसा? आता बघा, एक मिनिट, तो जातोय. हा, आता येईल. हा, आता आला. नाही नाही, ही नाही, वरती नाही. नंबर 1 नाही, नंबर 2 आहे ना, कधीच चालेल आहे. पहा, आता दिसतोय का? लोड होत आहे सर, आलं, लोड लोड होतोय. लोड होत आहे. हा हा, आता दिसतंय. आता दिसतोय. थोडा हो मोठा करू का? हो बस हो सर, हो, थोडा मोठा करा सर. बस झाला. आता बघा, हा अपठित गद्यांश आहे, सीबीएसई इयत्ता 10वी. हा मोबाईल फोन आणि इंटरनेट बद्दलचा एक अपठित गद्यांश आहे. नमुन्यादाखल मी घेतलेला आहे उदाहरण म्हणून. पहा, शाळांमध्ये डिजिटल साक्षरता जागृती कार्यक्रम वगैरे वगैरे. आता ह्यावरती नॉलेज बेस्ड प्रश्न आहेत, ते विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहेत. ते नॉलेज बेस्ड प्रश्न कसे ओळखायचे? अगदी सोपा उतारा असतो, पण तरी अनेक विद्यार्थी तिथे चुका करतात. पहा, नॉलेज बेस्ड जे प्रश्न आहेत, गद्यांशातली थेट माहिती त्यांना तिथे लिहायची आहे. गद्यांशात कोणत्या दोन साधनांना महत्वाचे म्हटले आहे, कोणत्या दोन साधनांना, हे नॉलेज बेस्ड, हा नॉलेज बेस्ड प्रश्न आहे, ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाबद्दल जागृती करण्यासाठी कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले जातात, कोणते कार्यक्रम, हे काय आहे, हा काय आहे, नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. तर हे विद्यार्थ्यांना समजावून सांगायचं आहे की कोणत्या, कोणते, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते नॉलेज बेस्ड आहेत. आणि समज आधारित प्रश्न म्हणजे अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न पण आहेत, की विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो. पहा, कसा परिणाम, हा समजवर आधारित आहे, अंडरस्टँडिंग वरती आहे, की मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांवर कसा परिणाम करतो.
पालक आणि शिक्षकाची भूमिका गद्यांशात कशी सांगितली आहे पहा, मजकुरातील विचार त्यांना समजून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ लावायचा आहे, कशी सांगितली आहे शिक्षकाची भूमिका. तर हे अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहे MCQ मध्ये. हे विद्यार्थ्यांना आपल्यास क्लिअर करायचं आहे. आणि समज आधारित प्रश्नामध्ये कधी कधी निष्कर्षावर आधारित पण प्रश्न असतो की गद्यांशानुसार विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी काय करणे आवश्यक आहे. तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकणे, विद्यार्थी यश कसे मिळवू शकतात वेळेचे योग्य नियोजन करून, पहा अंडरस्टँडिंग प्रश्न आहे. नॉलेज आणि अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न या अपठित गद्यांशामध्ये आहे. MCQ पण आहेत आणि 1 लाईन प्रश्न पण आहेत. त्यावरती बघा 1 लाईन प्रश्न पण तिथे दिलेले आहेत. आपण पाहू शकतो 1 लाईन प्रश्न तिथे. पहा इथे की विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाद्वारे कोणती माहिती मिळवू शकतात. नवीन शैक्षणिक माहिती, कोणती माहिती. पहा मोबाईल इंटरनेटमुळे शिक्षण पद्धतीत कोणते बदल झाले, कोणती माहिती, कोणते बदल, हे नॉलेज बेस्ड प्रश्न आहेत. तिसरा प्रश्न बघा, तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यावर कसा परिणाम करतो, कसा आला. तर समजवर आधारित प्रश्न आलेला आहे. डिजिटल साक्षरता कार्यक्रम का महत्वाचे आहेत, समजून उत्तर लिहायचं आहे. हा अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर ह्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना लिहायची आहेत. कसा वाटलं तुम्हाला असे चॅट बॉक्सच्या माध्यमातून तुमच्या क्रिया प्रतिक्रिया मी जाणू इच्छित आहे. हा जी, छान म्हणतात आहे. खूप बघा. छान सर. हा, खूप छान असे प्रतिक्रिया येतात आहे. बघा हे समजावून सांगायचं आहे. बघा अपठित गद्यांश तुम्ही शिकवता. 2 प्रश्न त्यातले MCQ चे नॉलेज बेस आहेत, बाकीचे अंडरस्टँडिंग बेस आहेत. तर तुम्ही सॅम्पल पेपर पाहिलात तर आणि एका वाक्यात उत्तर लिहा. ह्यामध्ये पण 2 प्रश्न नॉलेज बेस आलेले आहेत, बाकीचे अंडरस्टँडिंग बेस प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं स्वरूप विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. तसाच अपठित पद्यांश पण आहे. त्यामध्ये पण ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत. कविता शांतपणे विद्यार्थ्यांना वाचायची आहे. उत्तर शोधताना कवितेतील शब्दांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. काय, किती, कोण, कोणत्या रंगाचा, हे प्रश्न ज्ञान स्तराचे असतात. स्वतःचे मत किंवा अंदाज लावू नका, फक्त कवितेत दिलेली माहिती वापरा. कारण नॉलेज आणि अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न आहेत. इथे तुम्हाला अनालायसिस, सिंथेसिस, विश्लेषण, संश्लेषण यावर आधारित प्रश्न नाही. 10वीच्या CBSE अपठित गद्यांशामध्ये किंवा अपठित पद्यांशामध्ये फक्त ज्ञान आणि समज यावर आधारित प्रश्न आहे. जर तुम्ही CBSE बोर्डाचा मॉडेल क्वेश्चन पेपर पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल. तर विद्यार्थ्यांना स्वतःचं मत किंवा अंदाज इथे लावायचा नाहीये, हे लक्षात ठेवा. आता पहा, मी इथे एक कविता घेतलेली आहे. सर्व आता पहा, अपठित पद्यांश, समज आधारित प्रश्न, प्रतिभा आणि भावना, कवी काय सांगू इच्छितो हे महत्वाचे आहे. कवीला काय सांगायचं आहे, का, कशाचे प्रतीक, काय सूचित होते, हा समज आधारित प्रश्न आहे. एका ओळीचा अर्थ दुसऱ्या ओळीशी जोडून निसर्ग समजून घ्यायचा आहे, निसर्ग वर्णन करायचं आहे, कवितेतील घटकांचं वर्णन करायचं आहे. बरोबर आहे. अतिशयोक्ती टाळायची आहे, चुकीचा अर्थ असलेले पर्याय टाळायचे आहे. कवितेचा मूळ भाव जो आहे तो लक्षात इथे घ्यायचा आहे. हे समज आधारित प्रश्न आहे. तर पहा, एक नमुन्यादाखल एक कविता घेतलेली आहे. कविता तुमच्या ओळखीचीच आहे. अपठित पद्यांशामध्ये पहा, ही कविता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. कोणाची कविता आहे बरे ही, जरा लिहा चॅट बॉक्स मध्ये. पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो, बेटा बेटा तुला. पहा, तशा प्रकारचं मी चित्र पण घेतलेलं आहे. काय केलं, कविता मी ती घेतली, कविता मला पाठ होती, मी लिहिली आणि मी नंतर तिला औदुंबरचं चित्र पाहिजे, तिथून निळा सावळा झरा, झऱ्याचा रंग पण निळा सावळा पाहिजे आणि तो बेटा बेटातून जात आहे त्या नागमोडी वळणाने. 4 घरांचे गाव चिमुकले, पहा गावामध्ये 4 घरं दाखवलेली आहेत. अशा प्रकारे ते प्रॉम्प्ट्स मी जिथे दिले आणि त्या प्रकारचं ते हुबेहूब चित्र बनवण्याचा मी प्रयत्न केला. कोणाची कविता आहे, कवी कोण आहे त्या कवितेचे? चॅट बॉक्स मध्ये भरपूर उत्तरे आलेली आहेत सर. बालकवी म्हणतात आहे सगळे. बालकवींची कविता आहे, अगदी बरोबर. बाबूजी ठोकरे यांची कविता आहे ही, त्यांची कविता आहे. आता ह्या कवितेवर बघा किती आकर्षक वाटतंय. का नाही बरं मुलांना मराठीची गोडी लागणार.
अमराठी मुलं देखील, अहिंदी मुलं देखील हिंदी शिकतात हो. गल्फला आम्ही शिकवलेले आहेत. मल्याळम मुलांना, साऊथ इंडियन मुलांना छान हिंदी शिकतात, मराठीही शिकतील, महाराष्ट्रात राहतात. पहा, ह्यावर ज्ञान आधारित प्रश्न बघा काय घेतलेले आहेत मी. कवितेत कोणत्या रंगाचा झरा वाहताना दाखवला पहा. कोणत्या, काय, हे ज्ञान आधारित प्रश्न आहे. निळा सावळा. पैल टेकडीकडे किती घरांचे गाव असल्याचे सांगितले आहे? 4 घरांचे. किती आला? नॉलेज बेस्ड प्रश्न आला. पहा, आता समज आधारित प्रश्न मी काय घेतलेले आहेत पायावरती. कवितेत हिरव्या शेतमळ्यांची गर्दी कशाचे प्रतीक आहे? समजून लिहायचं आहे. हिरव्या शेतमळ्यांची गर्दी निसर्गाची समृद्धी. उत्तर समजून लिहायचं आहे, समज आधारित आहे. पांढरी पायवाट आडवी तिडवी पडल्याचे वर्णन कशामुळे केले आहे? आडवी तिडवी पायवाट का? कारण निसर्गरम्य वळणदार मार्ग दाखवण्यासाठी, नागमोडी वळणाचा मार्ग दाखवण्यासाठी. पहा, समज आधारित प्रश्न आहे. हे विद्यार्थ्यांना सांगायचंय समजावून, ज्ञान आधारित प्रश्न काय आणि समज आधारित प्रश्न काय. पहा, कवीच्या भावना. झाकळून जळ गोळ काळीमा पसरी लाटांवर. या ओळीत कवी काय दर्शवतो? समज आधारित प्रश्न आहे. पाण्याची गोड व शांत गैरी छटा. कवितेत औदुंबर पाय पाण्यात टाकून बसला आहे, यावरून कवी काय सूचित करतो? पाय पाण्यात टाकून बसला आहे औदुंबर, याचा अर्थ औदुंबर निसर्गाशी एकरूप झालेला आहे, निसर्गाचा तो एक अंश आहे. पहा, समज आधारित प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना समजून उत्तर लिहायचं आहे. त्यावरती एका वाक्यातले प्रश्न बघा. आजीबाईच्या बटव्यामध्ये काय आहे? पायवाट कोणत्या ठिकाणाकडे जात आहे? काळ्या डोहाकडे. औदुंबर कशात बसला आहे? तो कशात बसला आहे? कोणत्या? हे ज्ञान आधारित आहे. कवीने कवितेत कोणती दृश्य उभी केली आहे? झऱ्याचे आणि कुरणाचे वर्णन मनावर कोणता परिणाम घडवतो? पहा, हा अंडरस्टँडिंग आहे. औदुंबर प्रतिमेमुळे वातावरण कसे वाटते? औदुंबर प्रतिमेमुळे वातावरण कसे वाटते? पहा, ते पण इथे दिलेलं आहे. कसं वाटली तुम्हाला हे अपठित गद्यांश आणि अपठित पद्यांश? आजीबाईचा बटवा जसा आधुनिक आहे, तशी माझी पीपीटी देखील आधुनिक आहे. ज्ञान व समजवर आधारित प्रश्न आहेत, हे विद्यार्थ्यांना शिकवताना सांगायचं आहे. ट्रेडिशनल टू ट्रान्सफॉर्मेशनल आपल्याला जायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला? कशी वाटली पीपीटी? काय क्रिया प्रतिक्रिया काय मॅडम? खूप काय छान, खूप छान हा? पीपीटी. नाईस, खूप छान अशा प्रतिक्रिया येतात आहे सर. छान छान छान, सगळेच छान म्हणतात आहे. अच्छा. पुढची झालं. छान छान छान. पुढची पीपीटी झाली का? अपलोड झाली? हो सर, लोडिंग झाली? हो सर, झाली हो ना? सर. आता बघा, ही पीपीटी नंबर 3 वरती मी आलेलो आहे. आता बघा, मी साहित्याकडे वळलेलो आहे. हे पाठ आहेत ना त्यांना, शाल आणि चुडीवाला. शाल आणि चुडीवाला हे पाठ आहेत ना अभ्यासक्रमात? हे सर नो? हो म्हणतात आहे सर. हो ना? बघा, आता शाल पाठ जो आहे, शाल, एखाद्याला शाल देणे, अंगावरती सत्कार करणे, ते संवेदनेचं प्रतीक आहे. बघा, मी वरती लिहिले तिथे संवेदनेचं प्रतीक आहे. आणि चुडीवाला जे आहे त्यात निस्वार्थ सेवा आहे. संवेदना आणि सेवा यांचा मेळ, शाल आणि चुडीवाला, हे 2 पाठ पहा का. शाल एक प्रवास. पु ल देशपांडे. हा पीपीटी कशी बनवली मी, चित्र बघा मी कशी घेतलेली आहेत, कसे मी पॉइंटर्स, प्रत्यक्षात तो धडा वाचून, तो धडा वाचल्यानंतर त्याचे पॉइंटर्स मी काढलेले आहेत, नोट्स लिहिलेल्या आहेत, टिप्पण लिहिले, त्या टिप्पणचं पण मी समरी केली, सारांश घेतलेला आहे आणि ते एकमेकांना जोडले आणि कशी चित्र मला हवी आहेत तसा मी तिथे लिहिलेला आहे. पहा, पु ल देशपांडे यांच्याकडून मिळालेली पुलकित शाल सन्मानाचे प्रतीक आहे. सुनीताबाईंनी आणि पु ल देशपांडेंनी लेखकाला शाल दिली, ती पुलकित आहे, पुलंनी दिली म्हणून पुलकित. पहा, कृष्णा नदीकाठी थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाला लेखकाने शाल दिली. कृष्णा नदीकाठी, साताऱ्याला आहे ना कृष्णा नदी. नारायण सुर्वे यांचा टोमणा. शालीने शालीनता येते का? एखाद्याला शाल दिली, त्याच्या अंगावर शाल आहे म्हणून तुला तो शालीन झाला का? नाही. नसेलही कदाचित शालीन, नसेलही. भिक्षेकऱ्याने पोटाच्या आगीसाठी शाल विकून अन्न काढले, हे त्या लेसन पाठातली मी टिपणं घेतलेली आहे. पहा, आणि पुढे पहा, त्वरित पुनरावृत्ती आहे. विद्यार्थ्यांना त्वरित पुनरावृत्ती करायची आहे एक्झामच्या अगोदर. तुम्ही हे सर्व तुमच्या मुलांना शेअर करा. शाल प्रतीक आहे, शालीनता चारित्र्य आहे.
शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ काय? हा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तिथे. प्रश्न आहे तिथे साहित्यावर आधारित. शाल व शालीनता या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ काय? हा, शाल जी आहे सन्मानाचं प्रतीक आहे, तर शालीनता गुण आहे. शाल प्रतिकात्मक आहे, तर शालीनता चरित्रात्मक आहे. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. लेखकाच्या मते सन्मानाने मिळणाऱ्या शालींमुळे कधी कधी माणसाचा गर्व वाढू शकतो, पण खरी शालीनता शालीशिवाय शोभते. खरी जी शालीनता आहे ती शालीशिवायच येते. कसं वाटलं विद्यार्थी? उत्तर लक्षात राहील ना विद्यार्थ्यांच्या? उत्तर आधुनिक आहे. कसं वाटलं? नवाचार आहे. पहा इथे नवाचार आहे की नाही मला सांगा. यामध्ये कृत्रिम मेधात्मक नवाचार आहे, चित्रात्मक नवाचार आहे, प्रतिभेचा नवाचार आहे. टिप्पण मी लिहिलंय शॉर्ट शब्दामध्ये आणि त्याचं उत्तर तयार केलंय. कसं वाटलं तुम्हाला? बघा पुढे बघा. शोभेपेक्षा पोटाची आग मोठी. भुकेल्यास अन्न द्यावे, हे जमले नाही तर अभाग्यांच्या सन्मानांना शाली द्याव्यात. पहा भिक्षेकराने केलेल्या शालीचा उपयोग याविषयी तुमचं मत. पहा विद्यार्थी उत्तर लिहू शकतात. कसं पॉइंटर्स मध्ये मी उत्तर दिलंय. त्वरित पुनरावृत्ती करायची तुम्हाला मुलांसमोरही. वस्तू निर्जीव, भावना सजीव. तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना शाल या पाठ आधारे लिहायच्यात. हा, आजीने शिवलेली गोधडी. ही गोधडी जुन्या लंगड्यांची बनलेली असली तरी त्यात आजीची माया आणि प्रेम शिवलेले असते. आता कोणी गोधडी शिवत नाही हो. आजकालच्या आजा काही आजकालच्या आजा देखील आधुनिक झालेल्या आहेत. त्या काही गोधडी वगैरे काही शिवत नाही. बरोबर आहे. तर हे सर्व आहे. पहा ही उत्तर विद्यार्थी उत्तर पाठ करू शकतात. आकर्षक वाटेल त्यांना. या घटनेची ऊब शाली पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. कशी? ही पण प्रश्न आहे. शाल पाठावर पहा. पुलकित शालीची उभी केवळ शरीरापुरती मर्यादित होती. पहा दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद हा वस्तूच्या मालकीपेक्षा श्रेष्ठ असतो. कसं वाटतंय? पहा हा पण प्रश्न आहे. लेखकाचा उदारपणा आणि भुकेल्यास अन्न द्यावे हा विचार. हा उत्तर दिलेला आहे. लेखकाने जमवलेल्या सर्व शाली गरीब आणि श्रमिकांना वाटून टाकल्या. सन्मानाची प्रतीक. पहा निष्क्रिय वृत्ती, संवेदनशीलता. पाठ तुम्ही शिकवलेला आहे विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांनी उत्तर तोंडपाठ केली. पाठ त्यांना समजलेला आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यांची पुढच्या हप्त्यामध्ये परीक्षा आहे सीबीएसईच्या मुलांची. शाल पहा एका वाक्यात उत्तरे पण दिलेली आहेत. लेखक कोणाकडे गेले? ज्ञान आधारित आहे. वाईला लेखक कोण म्हणून गेले? पहा बाळाला आधी शालीत गुंडाळ. शाली म्हणून मी आता शालीत म्हणू लागलो आहे. पहा आता मी पुढे चाललेलो आहे. पहा हा कोणता पाठ आहे मला सांगा? 2 जग, घर आणि तपोवन. चुडीवाला पाठ आहे का? कोणता पाठ आहे? शन्नूचा विरोध. सणासुदीला दुकान बंद ठेवल्याने होणारे नुकसान. आर्थिक ओढाताण. सणासुदीला दुकान बंद ठेवल्याने होणारे नुकसान तिला जाणवतं. आर्थिक ओढाताण. कुष्ठरोगी भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद. अब्दुलला मिळालेले आत्मिक समाधान. पहा स्वार्थ सोडून सेवेकडे. स्वार्थ सोडून सेवेकडे. बरोबर आहे. कुष्ठरोगी भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद. अब्दुलला मिळाले आत्मिक समाधान. पहा विद्यार्थ्यांची चांगलीच त्वरित पुनरावृत्ती होईल. तुमच्या सर्व क्रिया प्रतिक्रिया आल्या पाहिजेत. काय लिहिले जरा वाचा मनीषा मॅडम. सगळे म्हणतात आहे चुडीवाला आणि चुडीवाला ना? अब्दुल शानू. हा कसं वाटलं पीपीटी? त्यांना पीपीटी कशा वाटतात? हा पीपीटी बद्दलही खूप छान प्रतिक्रिया. पीपीटी खूप छान आहे. सगळ्यांना खूप आवडलेली आहे पीपीटी. जी जी जी. अब्दुल एक थोर समाजसेवक. पहा हे पण उत्तर आलेलं आहे. सातत्य, त्याग, नम्रता. हे पण उत्तर आलेलं आहे. शन्नूची बाजू, कौटुंबिक वास्तव. शन्नूच्या वागण्यामागे तिचा विचार काय असावा? तिचा विरोध रागातून नाही तर काळजीपोटी होता. ती सामान्य गृहिणी आहे. सणासुदीला कमाईची वेळ आहे आणि अब्दुल समाजसेवा करतोय त्यामुळे तिला चिडचिड होते तिची. तिचे जे वागणे आहे ते कर्तव्यदक्ष गृहिणीच्या जबाबदारीतून आलेले आहे. व्यवसाय आणि तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाची जोड देऊन ऑनलाईनचा व्यवसाय कसा वाढवता येईल? या पाठाच्या आधारे प्रश्न. ऑनलाईन मार्केटिंगद्वारे. ग्राहकांसाठी घरपोच सेवा. इच्छा तिथे मार्ग आणि मदतीचा आनंद. या प्रश्नाचं उत्तर देखील इच्छा तिथे मार्ग. अब्दुल गरीब असूनही समाजसेवेचा मार्ग शोधतो. पैसा नाही पण कला आणि वेळ देऊन त्यांनी सेवा केली. कसं वाटतंय? मी बरोबर जात आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ शिकवला आहे. तुम्हाला पण पाठ तुमच्या स्मरणात आहे.
पहा एका दुसरी शेतात चुडीवाला रॅपिड फायर बांगड्या तपोवनात जायचा, वांग्याची भाजी, दाजी साहेबांचे 84, सेतुबंधन रामानं केलं, शन्नू अब्दुल्ला नवीन व्यवसाय करण्याचा आग्रह करत होती. सारे पॉइंटर्स आलेले आहेत पाठाचे. का नाही बरं विद्यार्थ्यांच्या लक्षात राहणार? बरोबर आहे. पहा आता मी काय केलेलं इथे, शाल आणि चुडीवाला ह्या दोन्ही पाठांचा संबंध आकृतीने जोडलेला आहे. पहा शाल बघा, शालीचा तो रेशीम धागा बघा, केवळ सन्मान नाही तर संवेदनशीलता, आणि ती काचेपासून बनवली जाते ना चुडी, बांगड्या, ते पहा ती बांगडी, त्यांना त्यांची मी गुंफण केलेली आहे आणि दोन्ही पाठांचा मेळ एकत्र केलेला आहे मी. परिस्थिती कशी असली तरी निस्वार्थ सेवा करता येते. बरोबर आहे. कसं वाटलं तुम्हाला ही पीपीटी? मी पुढे जात आहे. काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? बरं वाटतंय? विद्यार्थ्यांना सचिन शेअर सर कराल ना? म्हणतात. हा, इथे विचारलेलं आहे विद्या मॅमनी हा. की पीपीटी मिळेल का त्यांना? हो मिळेल सर. पीपीटी, हा. each and every PPT will be provided by the Salam sir after the session with the they will send you. Okay. सलाम सर तुम्हाला सर्व पीपीटी पाठवणार आहे. Yes, 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 Okay. definitely. येस. मराठी आता पहा, रंग साहित्याचे आणि खरा नागरिक. रंग साहित्याचे हे दोन पाठ, खरा नागरिक नागरिक शास्त्राशी मी जोडलाय, रंग साहित्याची मराठी साहित्याशी जोडलाय. पहा रंग साहित्याचे प्रत्येक भाषा विविध साहित्य प्रकारांनी नटलेली आहे. पाठात घेतलंय सगळं. पहा रंग साहित्याचे या पाठात कवितेविषयी कोणती माहिती विशद करण्यात आली आहे? प्रश्न पहा, दीर्घोत्तरी प्रश्न त्यावरती. मोजक्या शब्दात मोठा आशय, कविता विविध अलंकारांनी नटलेली असते, संत काव्य, पंत काव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य, मुक्त छंद आधुनिक काळात, परत कुसुमाग्रज, केशवसूत, बालकवी, बोरकर, शांताबाई, इंद्रसंत, सुरेश भट, नारायण सुर्वे यांच्या कविता, ह्या सर्वांची माहिती तिथे आलेली आहे. झालं की नाही उत्तर तयार? पहा विद्यार्थ्याची त्वरित पुनरावृत्ती होईल, उजळणी होईल. नाटक रंगमंचावरील कला पहा, नाटक वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी नाटककाराची अपेक्षा असते. नटसम्राट नाटकाचे लेखक विभा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज. कविवर्यामध्ये तो वी छोटा हवाय, तो वी AI मध्ये जरा मोठा झालेला आहे, लक्षात घ्या. माझं रंगमंचावर सादरीकरण होणार याचं भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. पहा कथा आणि कादंबरीचा फरक पाठामध्ये आलाय रंग साहित्याचे. पहा कसा अगदी अचूक मी इथे जोडलाय तो बघा. दिसतोय का तुम्हाला? पहा पीपीटी दिसते ना हो सर्वांना मॅडम? हा हो हो दिसतंय. थोडं हो, झूम करा बघा. सर, थोडं पोटात अजून करा. झूम केली चालेल? बस हा 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 ठीक. ठीक आहे ना. पहा कथा कादंबरी. कथा एक लहानसं रोपट आहे बघा. कादंबरी म्हणजे विशाल वृक्ष. हा कथेची थोरली बहीण कोण? तर कादंबरी. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. कथेच्या यशाचे रहस्य, उत्तम निवेदन तंत्राचा वापर. पहा कथा ही रोपट्यासारखी असते, तर कादंबरी ही विशाल वृक्षासारखी असते. कादंबरी ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. फरक स्पष्ट करा. त्या पाठामध्ये चरित्र, आत्मचरित्र पहा कसं आकर्षक दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवन दुसरी व्यक्ती लिहिते. चरित्र, व्यक्ती स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतः लिहिते. पहा सर्वांना दिसतंय? पाहतायत सर्व? कसं वाटतंय सर्वांना? पहा तर पहा त्या पाठामध्ये आत्मचरित्राविषयी माहिती आली आहे, प्रवास वर्णन आलेलं आहे, परत कादंबरी आलेली आहे. पहा हे सर्व पॉइंटर्स मी तिथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण खरा नागरिकडे जाऊया. निरंजनची गोष्ट. मामाने निरंजनला चिपळूणला मावशीकडे आणून सोडले. मावशीचे घर चिपळूण शहरालगतच्या उपनगरात. पहा पॉइंटर्स दिले. डोंगराच्या पायथ्यापाशी. मावशीची परिस्थिती बेताची. निरंजन वार लावून जेवायचा. निरंजन मावशीच्या घरी काम करायचा. गुरुजींचा आधार. बडसावळे गुरुजींचा सल्ला त्याला मोलाचा वाटे. गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. कारण उत्तर तयार झालं. पहा खरा नागरिक. आदर्श विद्यार्थी निरंजन. पहा ती चित्र कशी घेतलीत मी, आणि पॉइंटर्स बघा कसे घेतलेत पाठातून निवडून अगदी. निरंजनला कोकण गाडी खूप सुंदर वाटत होती. तो गाडीतून फिरण्याची स्वप्न पाहत होता. स्वप्नाळू होती वृत्ती. तार्किक विचार करणारा. रुळाखाली भगदाड पाहून अपघात होईल असा अचूक विचार त्याने केला. तार्किक विचार. संवेदनशील. गुरुजींचे पाय धरून पेपर चुकल्यामुळे तो रडू लागला. त्याला शिक्षणाची खूप काळजी होती. पहा गुरुजींवर श्रद्धा. परीक्षेत पहिला नंबर. झालं की नाही उत्तर तयार? परीक्षेचा दिवस.
नागरिकशास्त्र हा विषय जरा अवघडच असतो. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास सुरू, नियोजन, परीक्षा 10:30 वाजता सुरू होणार होती. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. कोकण रेल्वे आल्याने नदीवर छान पूल आला होता. या पुलामुळे जाणं येणं सोपं झालं होतं. पहा धोका, ते बघा, ते चित्र बघा कसं दिलेलं आहे. निरंजनचे लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रुळ वेडेवाकडे केले होते. हा बेफिकीर वृत्ती प्रवृत्तीचा त्यांनी ते ओळखली बेफिकीर प्रवृत्ती. हा कसं वाटतंय? खरा नागरिक निरंजन हा खरा नागरिक का आहे? जबाबदार आणि धाडसी आहे, समाजसेवा करतोय. परिणाम प्रसंगावधानामुळे मोठा रेल्वे अपघात टळला. नागरिकशास्त्र फक्त पुस्तकात वाचायचे नसते, तर कृतीत आणायचे असते. हे या पाठातून आपल्या निदर्शनात येतं. पहा खरा नागरिक म्हणून कसं वाटतंय? पाठाची उजळणी केलेली आहे तिथे मी. पहा साहित्याकडून सेवेकडे, रंग साहित्याची आणि सेवा कोणती? खरा नागरिक. या दोन्ही पाठांचा मेळ मी कसा घातलेला आहे बघा, दोन्ही पाठांचा मेळ. कसं वाटतंय? रंग साहित्याचे आपल्याला ज्ञान आणि मनोरंजन देतात. खरा नागरिक आपल्याला जबाबदारी आणि निस्वार्थ सेवेची शिकवण देतो. वाचाल तर वाचाल हे रंग साहित्याचं ध्येय, आणि कृती कराल तर देश घडवाल. सर्वांच्या क्रिया प्रतिक्रिया हव्यात. काय कोण म्हणते काय मॅडम? मनीषा हो मॅडम? हो कंटिन्यू सुरू आहे सर. सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येतात आहे. सगळे ऍक्टिव्ह पाहिजे. तो इथे सर्वांना इथे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह राहायचंय. खरंच ऍक्टिव्ह आहेत सगळे. खूप सुंदर आणि सगळ्यांना खूप आता आवडतंय आपण तुमचं. कवितेकडे जाऊया. 4 पाठ पाहिले, 4 पाठ घेतले आपण. आता आपण कवितेकडे जाऊया. भावभावनांचे पहा, आता कवितेकडे जाताना मी 4 कविता निवडल्यात आणि मी कसं चित्र दिलंय. भक्ती बघा, वीणा घेतली जिथे. वास्तव ते बघा, ते हातोडा. शौर्य बंदूक आहे. एकात्मता पहा, ते सर्व. आणि बीज जे आहे, धान्य जे येतं कसं एकाच रूपाला, तर एकाच कोंबाला बघा कसं येतं, चिकटून राहतं, ते एकात्मता. पहा आता या चौघांचा मेळ बघा. अंकिला मी दास तुझा, संत नामदेव, आई आणि बाळ, पक्षिणी आणि पिल्लू, हरिणे पाडस, मातृत्व आणि ओढ, मध्यवर्ती कल्पना, परमेश्वराच्या भेटीची तीव्र ओढ आणि विनवणी. त्वरित उजळणी होईल विद्यार्थ्यांची त्वरित उजळणी होईल की नाही होईल? अंकिला मी दास तुझा. पहा काव्य विशेष. पक्षी असो वा पशु असो, आईचे प्रेम हे आपल्या मुलावर सारखेच असते. पहा प्रश्न उत्तरे पण घेतलेली आहेत. संत नामदेवांनी आपल्या आईच्या प्रेमाचे उदाहरण कशातून दिले आहे? पहा अभंगात कोणता अलंकार आलेला आहे? दृष्टांत अलंकार. पहा कवी नारायण सुर्व्यांची कविता बघा, 2 दिवस. हा हे वास्तव आहे जीवनाचं. अखेरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. 4 दिवसांच्या आयुष्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले. पहा दुःख आणि सत्य. आयुष्य हे शाळेसारखं आहे. आगीत लोखंड वितळावे तसे शेतकऱ्याचे जीवन तापदायक असते, पण त्यातून त्याला आकार मिळतो. कशी समर्पक आधी चित्र पण घेतलीत. हा चित्रात्मक नवाचार आहे, कृत्रिम मेधात्मक नवाचार आहे, आणि ते प्रतिभेने मी लिहिलेले आहे. पॉइंटर्स ती देऊन ती सर्व. काव्य विशेष पहा, प्रश्न आणि उत्तरे दिलेली आहेत. एका वाक्यात उत्तरे दिलेली आहेत तिथे. पहा कसं वाटतंय? औक्षण बघा, सैनिकाला दिलेला सन्मान आणि आशीर्वाद. श्रीमंती नाही पण मनगटात बळ आहे. बलिदान, सीमेवर जाणाऱ्या सैनिकाचे पाऊल ज्वालाचे पाऊल आहे, जिद्दीचे आणि पराक्रमाचे पाऊल आहे. पहा औक्षण हा सैनिकाला दिलेला सन्मान. पहा हे सर्व पॉइंटर्स आहेत. हे सर्व परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना ह्याची उजळणी करायची आहे. तुम्ही हे उद्यापासूनच कामाला लागा, आणि जी तुमची मुलं सीबीएसईची परीक्षा देणार आहेत मराठीची, त्यांना हे सर्व द्या. त्यांच्या समोर हे सर्व ठेवा. नक्कीच त्यांचे अंक वाढतील. स्वप्न करू साकार. कवी किशोर पाठक. पहा कृषी प्रधान संस्कृती, उज्ज्वल भविष्य, शेतकऱ्यांचे कष्ट, धान्यरूपी मोती. पहा सुदर्शन चक्राचं उदाहरण आहे त्यामध्ये. पहा शेतकरी आपल्या कष्टाने आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवत असतो. आनंदाचे सुदर्शन चक्र आहे, श्रीकृष्णाचं चक्र नाही ते.
काव्य परंपरा, काव्य विशेष पहा, भारताची माती, संस्कृती, परंपरा याविषयी अभिमान पहा. काव्य विशेष पण तिथे घेतलेला आहे, म्हणजे संदर्भाचे स्पष्टीकरणाचा प्रश्न आला त्याचं उत्तर विद्यार्थी लिहू शकतील. पहा पहा भक्ती वात्सल्य, अंकिला विदा, सुधा, 2 दिवस वास्तव, औक्षण शौर्य, हे अशा प्रकारे ते घेतलेलं आहे. हे सर्व पाहू शकता तुम्ही. बघा कसं वाटतंय मॅम, काय म्हणतात मग सर्व शिक्षक? छान. तृप्तिमा म्हणतात आहे की चित्रांची निवड व मांडणी पाठाचा हा. आशय स्पष्ट करणारी आहेत. अशा स्पष्ट करण्यात त्या प्रकारे लेखनही तसं केलेलं आहे, तसं लिहिलं पण आहे. लेखन तसं करून ते केलेलं आहे. त्याला 10 दिवस लागले एकूण, टोटल 10 हो. डेज. 10 दिवस लागलं मला हे करायला सर्व. मेहनत दिसते सर तुमची. वैज्ञानिक पाया आणि भाषिक वारसा. आता मराठी काही शिकवत नाही मी, पहिलं शिकवायचं मराठी त्यावेळी सुरुवातीला 2003-4 पर्यंत मराठी, हिंदी, संस्कृत. आता फक्त हिंदी हिंदी झालेलं आहे, पण तरी तर सगळ्याचं गहन अभ्यास करून हे सर्व केले आहे. पहा आता पहा तुमचं स्थूल वाचन. मोठे होत असलेल्या मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर पहा, आणि व्युत्पत्ती कोश स्थूल वाचन, हे 2 स्थूल वाचन आहेत ना तुम्हाला परीक्षेला मुलांना. संस्थेची नाव पहा, डॉक्टर पहा अगदी हुबेहूब पिक्चर आलेला आहे बघा डॉक्टर होमी भावाचं. मी ही पीपीटी 3 ते 4 वेळा बदलली, कारण त्यात एक्झॅक्टली डॉक्टर होमी बाबांचं जे चित्र आहे ते व्यवस्थित येत नव्हतं, थोडं थोडं होतं. एका पीपीटीत ते आलं, ते मी घेतलं, 4थ्यांदा 5व्यांदा हे बनवलं. पहा संस्थेचे नाव बार, संस्थापक होमी भाभा, हे त्यांचं रिअल पिक्चर आहे. ट्रेनिंग स्कूल, होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तीदायक असं व्यक्तित्व होतं बीआरसीचं, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. मनातील शंका, आमच्या काम आहे का? पहा लेखकाचा प्रश्न, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे ते पहा. होमी भाभा यांचं मार्गदर्शन, पाठामधली सेंट्रल मध्यवर्ती कल्पना वाक्य पहा, तुम्ही कामाची काळजी न करता सर्वजण संशोधन करा. सरकारला किती खर्च येतो याचा आता विचार करू नका, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा, संशोधन करा. त्यांचं वाक्य. प्रत्यक्ष अनुभव पहा, मेटलायझिंग प्रक्रिया. मेटलायझिंग प्रक्रिया काय आहे? हे फिजिक्स आहे. मला काही एवढं फिजिक्सचं काही ज्ञान नाही आहे, पण माझे जे विद्यार्थी आहेत ते फिजिक्स मध्ये आहेत, निष्णात आहेत, तर त्यांनी मला हे अशा प्रकारचं चित्र दिलेलं आहे. लेखकाला इंजिनियर म्हणून मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात येते. अडचण, ऑब्स्टॅकल काय? मदतीसाठी एक वेल्डर आणि एक फोरमॅन पाहिजे. वरिष्ठांचे उत्तर नाही पहा. अगदी पाठ मुलांच्या लक्षात राहील. स्वावलंबनाचे बळ, काम पूर्ण झाल्यावर वरिष्ठांनी विचारले, पहा आता तुला वेल्डर फोरमॅन मिळेल. पहा पाठाची उजळणी, ज्ञानावर आधारित प्रश्न, आकलनावर आधारित प्रश्न, समज किंवा आकलनावर आधारित प्रश्न, अंडरस्टँडिंग. धूळ चारणे, अशा प्रकारचे वाक्प्रचार आलेले आहेत ते व्युत्पत्ती कोश मध्ये. व्युत्पत्ती कोश हा पण एक आहे ना तुम्हाला स्थूल वाचन. पहा धूळ चारणे, शाब्दिक अर्थ मातीत लोळवणे, प्रचारित अर्थ पराभव करणे किंवा फसवणे. पहा 1938 साली ऐतिहासिक सुरुवात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईमध्ये झाले. अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. एका वाक्यात उत्तर येतं. कोश निर्मितीचे शिलेदार, लेखन जबाबदारी कुणावर होती? कृपा कुलकर्ण्यांवर होती. आर्थिक सहकार्य कोणी केलं? प्रश्न येतो एका वाक्यात. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी केलं. पुरस्कर्ते कोण? दाजीसाहेब तुळजापूरकर. 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. पहा व्युत्पत्ती कोशाचे कार्य, भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे प्रमुख कार्य आहे कोशाचं. पहा व्युत्पत्ती कोशाचा उपयोग कशासाठी? ज्ञानावर आधारित. कशासाठी म्हणजे ज्ञानावर, शब्दाचे मूळ रूप आणि कसा भाषा समजुतीसाठी उपयोग कसा होतो, समजवर आधारित आहे. व्युत्पत्ती कोश भाषेचे कोणते स्वरूप स्पष्ट करतो? स्वरूप स्पष्ट करतो म्हणजे अंडरस्टँडिंग आला. कार्य कोणावर सोपवले आहे? ज्ञानावर आला. ह्या दोन्ही पाठांची पण सांगड घातलेली आहे. दोन्ही पाठांची सांगड घातलेली आहे. डॉक्टर काकोडकर विज्ञान, व्युत्पत्ती कोश भाषा. पहा कसं वाटतंय? काय लिहितायत सर्वजण मॅडम? अप्रतिम चित्र आणि माहिती. रत्नप्रभा म्हणतात आहे. प्रवीण सर म्हणतात आहे छान. आणि वैष्णवी मॅडमचा एक प्रश्न आहे, चित्र एआय माध्यमातून कशी घ्यावी ते सांगा, असं म्हणतात त्या. एआय ते शिकायला पाहिजे पूर्ण. एआय
हा पूर्ण कोर्स आहे, करावा लागतो आणि आमचं कॅम्ब्रिज स्कूल असल्यामुळे ते आम्ही केलेलं आहे. आणि आपल्याला कशी चित्र हवी आहे, तो पाठ कसा आहे, त्या पाठातून कोणतं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय, हुबेहूब तशा प्रकारचा आपल्याला प्रॉम्प्ट लिहायचा आहे. ते वाक्यात लिहावं लागतं की प्लीज गिव्ह मी सच काइंड ऑफ दिस. जसं अलिबाबाची गुहा बघा आता आलेली आहे, तिथे प्लीज गिव्ह मी सनलाइट इज देअर, सी मॉर्निंग रेज, सन रेज आर देअर लाईक दिस. अशा प्रकारे ते घेतलेलं आहे. दिसतं का अलिबाबाची गुहा आली? हो दिसतंय सर. का? हो हा. हो हो. आता ह्या अलिबाबाच्या गुहेमध्ये काही वाक्प्रचार दडलेले आहेत. पहा, वाक्प्रचार. वाक्प्रचार हे भाषेचे दागिने आहेत. वाक्प्रचार म्हणजे ठराविक शब्दसमूह ज्याचा अर्थ शब्दशः न घेता लाक्षणिक अर्थाने घेतला जातो. पहा, यावरती बघा मी लय साधले. वाक्प्रचारांनी भाषा होते गोड आणि छान, अर्थ लपला शब्दात, वाढे भाषेचा मान. पहा, तुमचे प्रश्न येतात, ब्रॅकेटमध्ये येतं त्यांना वाक्प्रचार, खाली वाक्य दिलेली आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यावर रोहनचा आनंद व्यक्त होत नव्हता. काय आहे योग्य वाक्प्रचार? काय? आनंद गगनात मावणे, स्नेहाने मैत्रिणीच्या यशाकडे पाहून मनात मत्सर धरला, मत्सर धरला हेवा वाटणे. सीबीएसई 10वीच्या पुस्तकातील हे वाक्प्रचार आहे. नवीन मोबाईलची जाहिरात पाहून मुलांना त्याचे खूप आकर्षण वाटते, भुरळ पडणे. पहा, सर्वांना समजले, तथ्य असणे, कायम लक्षात ठेवला, कुणपाट मानणे. पहा, गौरव आणि नम्रता. पहा, सैनिकांनी देशासाठी पराक्रम करून आपल्या देशाचा गौरव वाढवला, नाव उज्ज्वल करणे, विनंती करणे, आर्जव करणे. पहा, उत्साह, तल्लीनता, प्रचंड जोश निर्माण झाला, उत्साहाला उधाण येणे, तल्लीन होणे, तल्लीन झाला, रममाण होणे. पहा, त्याग, कृतज्ञता, सैनिक देशासाठी स्वतःला पूर्णपणे अर्पण करतात, झोकून देतात. पहा, का आई वडिलांनी केलेल्या उपकारामुळे आपण त्यांचे कायम देणे लागतो, ऋण असणे. वर्तन जाणीवे संबंधी. पहा, आईने मुलाला नेहमी सभ्यपणे वागण्याची जाणीव ठेवण्यास सांगितले, भान ठेवले. आतुरतेने, आसुसतेने, अस्वस्थता असल्याचे सांगितले, मळमळ व्यक्त करणे. इयत्ता 10वीच्या पुस्तकातील हे वाक्प्रचार आहे. यातील सीबीएसई परीक्षेमध्ये वाक्प्रचार येऊ शकतात. भाषेचा गोंधळ. आता पहा काय केले, आता मुलांना ना खेळ केलेला आहे, भाषिक खेळ, की मुलं वाक्प्रचार ओळखतील. आम्ही गीत लिहिलंय, गोंधळ झाला गावात, मुलांनी केला गलका, शांततेचा विसर पडला, वाढला गोंगाट मोठा. पहा, गलका करणे, मोठ्याने गोंगाट करणे. पहा, नवीन वर्गात जाताना मनात वाटे संकोच, वाक्प्रचार ओळखणार, संकोच वाटणे, धैर्य धरता हळूहळू, वाढे मैत्रीचा शोध. पहा, मित्राच्या कामामध्ये आपण हातभार लावू, हातभार लावणे. पहा, खाली अर्थ पण दिलेत, संकोच, लाज वाटणे, हातभार लावणे, मदत करणं. पहा, विद्यार्थी वाक्प्रचार ओळखतील. प्रेम आणि चीड. आईचे प्रेम पाहून मन झाले भारावून जाणे, मायेच्या तासावलीत जीवन झाले सुखावून, अन्याय पाहताच त्याचे अंगाचा तिळपापड झाला, सत्यासाठी उभारा, धैर्य त्याने दाखवला. पहा, भारावून जाणे, अंगाचा तिळपापड होणे. आरोग्य, विश्वासाच्या संबंधित हे 10वीच्या पुस्तकातील वाक्प्रचार आहे. खेळ व व्यायाम केल्याने मुठभर मांस वाढते, निरोगी शरीर लावून आरोग्य अधिक फुलते. पहा, विश्वासाच्या धाग्यांनी प्रेमाची विणा राखा, खोटी अफवा पसरवून नात्यांना सुरुंग लावू नका. सुरुंग लावणे इयत्ता 10वीच्या पुस्तकातील हे वाक्प्रचार आहे. पहा, कशी वाटली पिपणी तुम्हाला? कसं वाटलंय तुम्हाला? काय म्हणतायत सर्वजण? मॅडम प्रिया मॅम म्हणतात मिलिंद सर यांनी खूपच मेहनत घेऊन या चित्रफिती तयार केलेल्या 10 आहेत. दिवस मी मेहनत घेतलेली आहे. आणि प्रतिमा मॅम म्हणतात वाक्प्रचार व त्यांचे अर्थ खूपच सुंदर आहेत. पहा, छान छान छान. मराठी व्याकरण, काळाची लय, काळ पण आहे तर 10वीला. पहा, काळावर भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. पहा कसे प्रॉम्प्ट्स वापरलेत. पहा, तो खेळला, ती शिकली, ते आले, तो शाळेत गेला होता, भूतकाळ. हे तर आहेच. आता ह्यात बघा काय केलं मी, अभिनव युक्ती काय दिले, लालिले लोल्या, लालिले, झाला, झाली, झाले. हा, का ता होता, ती होती, ते होते, भूतकाळ. लयात्मक संकल्पना. पहा, ही अभिनव युक्ती आहे. बा, हे मुलांना द्या त्वरित उजळणी करण्यासाठी.
आधी घडले कार्य जे सांगतो भूतकाळ, लालिले शेवटी येती स्पष्ट करीतो काळ. कालची घडती क्रिया जे शब्द देई ठाव, होता होती होते येती भूतकाळाचा भाव. पहा, तशाच प्रमाणे वर्तमान काळाचं केले पहा. लवकर लवकर मी पुढे जातोय. तुम्ही सर्व शिक्षक सुज्ञ आहात, कुशल आहात. वर्तमान काळ तो ते तात आहे आहे करत आहे करत आहे करत आहे. पहा, अभिनय क्रियापदाच्या शेवटी येणारी अक्षरे पहा. आता घडते कर्म जे वर्तमानाचा काळ, तो ते तात शेवटी येती दाखवितात तो काळ. पहा, भविष्य काळाचंही तसंच केलेलं आहे पहा. येईल येईल तील तील डबल आलं इन शील. पहा, तील जाईल करतील जाईल. पहा, पुढे घडणारी क्रिया जे भविष्याचा काळ, इल तील शेवटी येते उजळवितात काळ. पहा, प्रश्न तुम्हाला माहित आहे, तो मैदानात खेळतो. पहा, तो आला वर्तमान काळ गेली भूतकाळ, हे प्रश्न आहेत त्यांना. पहा, काळ बदला काळाची दृष्टी 105. हा, कसं वाटतंय? भरभरून प्रतिक्रिया येतात आहे सर. चॅटबॉक्स हा ना, भरून गेलेला आहे एकदम. खूप Chat box भरून सगळ्यांना गेलेत का? खूप अच्छा, आवडलंय अशीच सगळ्यांना. मराठी शिकवायची आपल्याला. पहा, अलिबाबाच्या गुहेतील वाक्यप्रकार आलेले आहेत. आता वाक्यप्रकार पण त्यांना आहेत. पहा, वाक्यप्रकार अलिबाबाची गुहा बघा कशी आहे, त्यात वाक्यप्रकार दडलेले आहेत. पहा, विधानार्थी वाक्य पहा, त्या गुहेमध्ये बघा मी कसं चित्र घेतलेले ते, आणि टिकी वगैरे घेतल्यात. विधानार्थी वाक्य, अलिबाबा गुहेत खजिना पाहतो. विधानार्थी वाक्य पहा, अलिबाबा गुहेत खजिना पाहतो. विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थ, गुहेचा दरवाजा आपोआप कसा उघडला? पुढच्या सेक्शन. आज्ञार्थी वाक्य, अलिबाबा गुहेचा दरवाजा उघड. उद्गारार्थी वाक्य, वा गुहेत किती मोठा खजिना आहे. पहा, विधानात्मक वाक्य पहा, लयात्मक सूत्र बघा कसं घेतलंय. घटना माहिती सांगते साधे स्पष्ट विधान, होकार नकार दर्शवी विधानात्मक वाक्य ज्ञान. पहा, और विधानार्थी मध्ये 2 आहेत, होकारार्थी वाक्य पण आहे, नकारार्थी वाक्य पण आहे. पहा, हे तुम्ही मुलांना शिकवलेलं आहे. प्रश्नार्थ वाक्य पहा, जिज्ञासा जेव्हा वाढते विचारतो आपण प्रश्न, काय कधी का शब्दांनी प्रश्नार्थक होई स्पष्ट. पहा, प्रश्नार्थक वाक्य. आज्ञार्थक वाक्य, आज्ञा विनंती सल्ला देई सांगते योग्य मार्ग, सूचना देणारे वाक्य आज्ञार्थकाचा वर्ग. पहा, आज्ञा, सर्वांनी वर्गात शांत बसा. विनंती, कृपया मला मदत करा. सल्ला, मुलांनो चांगला अभ्यास करा तरच चांगला पेपर जाईल. उद्गारार्थी पहा, पहा उद्गारार्थी बघा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव. आनंद दुःख आश्चर्य भावना व्यक्त करी खास, वा अरे हाय शब्दांनी उमटतो उद्गाराचा प्रकाश. पहा, वाक्याचे रूपांतर करत असताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात अजिबात बदल होत नाही. पहा, वाक्याचे रूपांतर करत असताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात अजिबात बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. आता हे नियम बघा, हे ते मुलांना द्या. विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करताना क्रियापदाचे रूप बदलावे. क्रियापद आज्ञा विनंती किंवा सूचना दर्शवणाऱ्या रूपात लिहावे. जा करा वाचा बसा लिहा. आदेश विनंती किंवा सल्ला दर्शवणारे शब्द वापरावे. कृपया जरूर लवकर. पहा, आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते, तर विधानार्थी वाक्यामध्ये सरळ विधान अभिप्रेत असते. लक्षात ठेवा. उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी करतानाचे नियम पहा. उद्गारवाचक चिन्ह काढावे, घृणा दर्शवणारे शब्द काढून टाकावे, त्याऐवजी खूप भरपूर प्रचंड असे शब्द वापरावेत. वाक्य साध्या माहितीपर स्वरूपात लिहावे. पहा, अबब केवढा मोठा हत्ती, हा हत्ती खूप मोठा आहे. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी करताना नाही किंवा नसणे हे नकारदर्शक शब्द वापरावे. योग्य ठिकाणी नाही नाही नव्हता नसते करणार नाही शब्द वापरा. वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवा. पहा, होकारार्थी हा प्रश्न सोपा आहे, हा प्रश्न कठीण नाही. वाक्याचा अर्थ बदलत नाही. प्रश्नार्थीचे विधानार्थी करताना प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. अभ्यास केल्यावर पास कोण होणार नाही?
अर्थात सगळेच पास होतील अभ्यास केल्यावर प्रत्येक जण पास होणार. हाही खजिना तुमच्या हाती आहे. कसं वाटते मनीषा मॅडम त्यांना? काय म्हणतायत? छान 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 म्हणतात आहे सर. त्यांना फक्त एक हे विचारायचं आहे की पीपीटी मेलवर मिळेल की व्हॉट्सअपवर मिळेल त्यांना पीपीटी ते हवी आहे. सर ते मेल वरती पाठवतील पीपीटी ते त्यांच्या सर्टिफिकेट वगैरे वगैरे त्यावरती त्यांना पाठवतील ते. ती लिंक पाठवतील त्यांना सर लिंक पाठवणार आहेत तुम्हाला. ती सर्टिफिकेटची लिंक पाठवतील ना त्यावरती वाटतं मला वाटतं ते सर ते पाठवतील त्यावर. हा. समास बघा आता समास आलेत बघा. शब्दाची जादू आणि काट कसं पहा. समास संकल्पना काय आहे? शब्दांची काटकसर करी अर्थ मांडतो खास जोड शब्द निर्माण होई त्यालाच म्हणती समास. शब्दांची काटकसर होते पहा. अव्ययी भाव समास पहा. पहिला शब्द प्रधान जिथे क्रिया विशेषण भाव अव्ययी भाव समास म्हणती अर्थ करी ठाव. पहिला शब्द प्रधान आणि संपूर्ण तो शब्द क्रिया विशेषण. पहा. गावोगाव गल्लोगल्ली दारोदारी घरोघरी पाणोपाणी जागोजागी रस्तोरस्ती पावलोपावली वेळ काळ क्षणोक्षणी दिवसेंदिवस घडोघडी पहा. रीत पद्धत यथाविधी यथामती यथाशास्त्र यथायोग्य बिनधास्त बेभान बिनशर्त बेकायदा बेमालूम बेशक. अविभाव समास. द्विगुचं बघा कसं बनवलंय. नवाचारात्मक आहे. संख्या विशेषण पहिले पद समूहाचा देतो बोध द्विगु समास म्हणती त्याला अर्थ खुलवी शोध. हा चित्र पण तसंच घेतलंय मी द्विगु मध्ये 1 2 3 4 संख्या येतात त्याप्रमाणे मी ते चित्र घेतलेलं आहे. चित्रात्मक नवाचार पण आहे लयात्मक नवाचार आहे कृत्रिम मेधात्मक नवाचार पण आहे यायचा नवाचार पण आहे आणि हे प्रतिभेच्या साह्याने लिहिलेलं सर्व साधन आहे. पहा साहित्य तुमच्या समोर आहे. पहा द्विगु समास संख्यांचे समुकरण पहा. नवरात्र नवरात्रींचा समूह कसं वाटतंय बघा. पंचवटी 5 वडांचा समूह 7 दिवसांचा समूह 4 घड्यांचा समूह 3 नेत्रांचा समूह. का बरे विद्यार्थ्याला मराठी आवडणार नाही? मराठीबद्दल प्रेम निर्माण करा. आपल्या संस्कृतीची ती भाषा आहे. द्वंद्व समास हे हिंदीमध्ये मी केलं होतं तराजूच घेतला होता हिंदीमध्ये पण. आणि अथवा व किंवा पहा इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास. इतरेतर मध्ये बघा कशी लय साधले. आणि व ही जोडुनी पदाचा होई मेल इतरेतर द्वंद्व समास अर्थ उभारी खेळ. आई बाप नवरा बायको कृष्ण अर्जुन पशु पक्षी डोंगर दर्या. पहा वैकल्पिक मध्ये बघा किंवा अथवा वा जिथे विकल्पाचा देतो बोध वैकल्पिक द्वंद्व समास अर्थ उलगडी शोध. पहा खरे खोटे खरे किंवा खोटे जय पराजय जय किंवा पराजय विकल्प आला वैकल्पिक आला विरुद्धार्थी आलं. समाहार पहा पदांबरोबर इतरही जातींचा होई समावेश समूह अर्थ प्रकट करी समाहार द्वंद्व विशेष. पहा अंतरून पांघरून अंतरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ते लागणाऱ्या पाहिजे तिथे लागण चाहू झालेला आहे. ते आय करताना मध्ये मिस्टेक झाली त्यातून. भाजीपाला भाजी व पाला इतर वस्तू चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ पहा. शेतीवाडी केरकुसरा पान सुपारी नदी नाले जीवजंतू. हो प्रश्न तुमचे येतात. MCQ सत्ता या समासाचा योग्य विग्रह करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला आहेत सीबीएसई मध्ये. ही सर्व पुनरावृत्ती करा. रामकृष्ण गावी गेले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. पहा कसं वाटतंय. अव्ययी भाव पहिले पद महत्वाचे द्विगु प्रथम पद संख्या विशेषण द्वंद्व दोन्ही पदे महत्वाची. कसं वाटतंय मॅडम त्यांना काय म्हणतायत शिक्षक मंडळी काय म्हणते आपली सर्व? छान म्हणतात आहे सर सगळ्यांना फारच आवडलेलं आहे. आता बघा पुढे येतोय. आले का? आता परत आजीबाईचा बटवा आलाय बघा आधुनिक बटवा आहे तो पण. हो शब्दांच्या 8 जाती. पहा शब्दांच्या 8 जाती. आजीबाईच्या बटव्यात 8 कप्पे आहेत पण बटवा आधुनिक आहे आणि त्या 8 कप्प्यामध्ये 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी आहेत. विकारी कोणते? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. अविकारी कोणते? क्रिया विशेषण शब्दयोगी उभयान्वी केवल प्रयोग. नाम
नाव देई जगातील वस्तू, गुण व्यक्तीचा ठाव, नामामुळे ओळख मिळी, शब्दांचा होई भाव. हे 5वीला देखील तुम्ही वापरू शकता. 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना पहा, भाववाचक संज्ञा वगैरे सर्व दिलेले आहेत, नाव दिलेले आहे तिथे. सर्वनाम पहा, पुरुषवाचक सर्वनाम, मी तू, निश्चयवाचक सर्वनाम, नावाऐवजी येई जे शब्द सोपे करती काम, मी तू तो ती वापरून सुंदर होई संवाद. पहा, विशेषणचं पण तसंच आहे. पहा, अध्यापन अगदी परिणामकारक होईल. बघा कसं वाटतंय. विद्यार्थी स्वतः शिकतील, विद्यार्थी स्वतः शिकतील, स्वतः अभ्यास करतील. पहा, शटल म्हणतो विद्यार्थ्यांचं शिक्षकाचं खरं यश कशामध्ये आहे, तर विद्यार्थी जेव्हा स्वतःहून शिकू लागतो तिथे शिक्षकाला खरं यश मिळतं. हा क्रियाविशेषण पद्धत पण दिलेली आहे. वा अचानक शब्द देई नवा रंग. पहा, शब्दयोगी अव्यय पण दिले. पहा, झाडाखाली. पहा, नाम सर्वनाम जोडून संबंधाचा दे धागा, खाली साठी पुढे म्हणता वाक्य रचे अनुरागा. उभ्यान्वी पहा, 2 शब्द वा वाक्य जोडती सहजपणे आणि पण किंवा म्हणता अर्थकुली मनोमने. केवळ प्रयोगी बघा, भावना व्यक्त करणारी शब्द. सराव प्रश्न पहा, MCQ तुमचे परीक्षेला येणारे, CBSE मध्ये येणारे प्रश्न पहा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला CBSE मध्ये आहेत. पहा, हे सर्व प्रश्न आहेत CBSE मध्ये. कसं वाटतंय मनीषा मॅडम, काय म्हणताय? छान म्हणतात आहे सर. वैशाली मॅडम म्हणतात की आजपर्यंत इतके प्रशिक्षण केले पण असा नवाचार त्यांनी बघितला नाही. ते खूप झाला छान. सर, आता सगळं जग बदलत चाललं, आपण शिकतोय आता. चालेल चालेल, छान छान. आता निबंधाकडे आलो आपण. मराठी निबंध लेखन पहा, निबंध आहे ना त्यांना, अभिव्यक्ती. आता बघा, निबंधामध्ये 3 प्रकारचे निबंध आहेत त्यांना: आत्मवृत्त निबंध, कल्पनात्मक निबंध आणि वर्णनात्मक निबंध. आत्मवृत्त निबंध जो आहे संवेदनाचा आरसा आहे. मी, स्वतःचे अनुभव, घडलेली घटना, पहा, घटनेतून शिकलेला संदेश. इलेक्ट्रिक, आता पहा, मी विषय पण घेतलेले आहेत का निबंधाचे, ते नवाचारावर आधारित घेतलेले आहेत, नवीन विषय घेतलेले आहेत. अशा प्रकारचे विषय येऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहनाची आत्मकथा, इलेक्ट्रिक वाहने येत आहेत आता, पेट्रोल डिझेल वाहनापेक्षा वेगळे पण पहा, प्रदूषण कमी करण्यातील योगदान, लोकांमध्ये वाढती लोकप्रियता. ATM मशीनची आत्मकथा पहा, ATM मशीन. परत मोबाईल अचानक गायब झाले तर काय होईल, पहा, ते चित्र दिले. परत अभ्यास, खेळ, वाचन वाढ होईल, पारंपरिक साधनांचा वापर होईल, सर्वत्र रोबोट काम करू लागले तर पहा. पहा, सरसरती नजर मारा, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. पर्यावरण वाचवण्यासाठी माझी शाळा, पहा, माझा मेट्रो ट्रेन प्रवासाचा अनुभव. अशा प्रकारचे निबंध विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसला द्या. पुढच्या आठवड्यात त्यांची परीक्षा आहे. आत्मवृत्त मी, कल्पनात्मक जर तर, वर्णनात्मक दृश्य चित्रमय निरीक्षण. अशा प्रकारचे निबंध त्यांना करून त्यांच्याकडनं. आता कथा लेखनाकडे आपण जातोय. इथे ओपन होत आहे. पाहिलं हे निबंध कसे वाटले? निबंध काय म्हणतात मनीषा मॅडम सर्वजण? हॅलो मनीषा मॅडम, काय म्हणतात सर्वजण? हो हो, आवडले सर, खूप छान म्हणतात ते सगळे. निबंध नवाचारावर आधारित घेतलेले आहे. नवाचार. आता कथा लेखन बघा, आले का? कथेचं लोडिंग झालं? हो सर, आलं. हा, गोष्ट का लिहायची पहा, कथेचे 6 घटक आहेत: आकर्षक सुरुवात, संवाद, भाषा, वाक्प्रचार, बोध, तात्पर्य, समर्पक शीर्षक आणि विरामचिन्हांचा वापर. पहा, आकर्षक सुरुवात कशी करायची, जंगलात शांतता पसरली होती पण काहीतरी विचित्र करणार होते. संवाद, पात्रांमध्ये संवाद असावा. वाक्प्रचारांची ताकद पहा, तुमच्या 10वीच्या पुस्तकातीलच एक वाक्प्रचार घेतले. कंबर कसणे, डोळ्यात तेल घालणे, तेल घालून वाट पाणी वगैरे, पाय गाळून बसणे. मैत्रीची ताकद पहा, जंगलात 2 मित्र, हत्ती, गेंडा वगैरे, ही स्टोरी पहा. त्या वाक्प्रचारांचा वापर केलाय. अक्कल घाण ठेवणे, डोळ्यात तेल घालणे. दिसते का सर्वांना? दिसते ना? क्लिअर PPT दिसते? हो सर, हो हो, दिसतंय. दूरदृष्टी असलेल्या मुंगीचा धाडा. नवाचारावर आधारित कथा घेतलेली आहे. त्यामध्ये पण हातपाय गळून बसणे, डोळ्यात तेल घालणे, हे सगळे वाक्प्रचार घेतलेले आहेत. पहा, चिकाटीची शक्ती, रोहनची यशोगाथा, हे सर्व नवीन नवीन विषय घेतलेले आहेत कथेची. ह्याची उजळणी मुलांना करवा, ह्याची उजळणी द्या मुलांना. हे सर्व उजळणी त्या मुलांना झालं पाहिजे, जी उजळणी.
लवकरात लवकर. आता हीच पुढची पीपीटी जी आहे ती औपचारिक पत्र लेखनाची आहे. औपचारिक पत्र लेखन आहे ना, पहा. पत्राचा पूर्वार्ध दिनांक पहा, सुरुवातीला दिनांक, प्राप्तकर्त्याचा पत्ता दिसतंय काय मॅडम, सर्वांना दिसतंय? हो सर, दिसतंय. विषय, संबोधन पहा. पत्राचा मुख्य भाग सुसंगत, परिच्छेद छोटे, अनावश्यक वर्णन टाळावे, शेवट समाराप, प्रेक्षकाचा पत्ता, पत्राचा आराखडा बघा पूर्ण दिलावी. 10 दिवस लागले हो, 10 दिवस लागले हे सर्व करायला. पहा, तक्रार पत्र घेतलेलं आहे तुमचं, पहा सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तक्रार पत्र पहा. मागणी पत्र घेतलेलं आहे. ग्रंथालयात नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत मागणी. खालील विषयावर औपचारिक पत्र लिहा. तक्रार पत्र, सार्वजनिक ठिकाणी वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार, शाळेच्या परिसरातील वाहतूक कोंडीबाबत तक्रार, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत तक्रार. पहा, मागणी पत्र, शाळेसाठी क्रीडा साहित्य, संगणक प्रयोगशाळेसाठी नवीन संगणक मागवण्याबाबत मागणी, शाळेसाठी पाण्याची नवीन यंत्रणा बसवण्यात मागणी. पहा, हे सर्व नवीन विषय घेतलेले आहेत. हे ते कसं वाटतंय मॅडम, त्यांना कसं वाटतंय शिक्षकांना? छान निवड केलेली आहे, उत्तम मार्गदर्शन आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांना द्या म्हणावं. हे विद्यार्थ्यांना द्या, उद्यापासून कामाला लागा. उद्याच्या उद्या विद्यार्थ्यांना हे सर्व पाठवा त्यांना, म्हणजे ते परीक्षा त्यांना मराठी चांगलं वाटेल. आता जाहिरात लेखन शेवटचं घेतलेलं आहे. जाहिरात लेखनाचे सूत्र, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय घे. जाहिरात पहा, वैशिष्ट्य पहा, उद्देश, ते 9-5 दिले ते अंक जरा ते AI ने ते चुकवलेलं आहे. ते प्रॉम्प्ट माझ्याकडनं चुकलं असेल. ते अंकांवर जाऊ नका, 9 अंक उद्देश वगैरे, फक्त लक्षात ठेवा उद्देश, वैशिष्ट्य पहा, भाषा पहा, भाषा येते त्यामध्ये पहा, हे तुमचं मेन आहे. संदेश रचना, आकर्षक शिक्षक, ठळक घोषवाक्य, मुख्य माहिती, आवश्यक बाबी, संपर्क स्थळ, ईमेल आयडी, मोबाईल नंबर. नवीन विषय घेतलेत नवाचारावर आधारित. मी जाहिरातीसाठी पहा, हरित गणेश, निसर्गाचा साथ, मातीचा गणपती, पर्यावरणाची समृद्धी. पहा, रासायनिक रंगमुक्त, पूर्णपणे विरघळणाऱ्या आकर्षक गणेशोत्सवासाठी उत्तम पर्याय. पहा, मराठी शिका, संस्कृतीशी जोडा. मर्यादित प्रवेश, सोपी मराठी, सुंदर अभिव्यक्ती. प्लास्टिकला नकार, स्वच्छतेचा स्वीकार. पुढचं जाहिरात पहा. यशाकडे एक पाऊल, कौशल्य वाढवा, स्वप्न साकार करा. पहा, आरोग्यदायी टिफिन, ऊर्जेचा खजिना, चवदार पौष्टिक घरगुती, विशेषणांचा वापर केलाय. पहा, विद्यार्थ्यांसाठी संतुलित आहारयुक्त टिफिन सेवा, ताजे स्वच्छ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा मेनू. पहा, प्रभावी जाहिरात, योग्य शब्द व आकर्षक मांडणी. हा, या सर्व ह्याची मी तुमच्याबरोबर त्वरित आणि उजळणी केलेली आहे. या सर्व पीपीटीची मी तुमच्याबरोबर त्वरित उजळणी तुमच्यासोबत केलेली आहे. आणि हीच उजळणी तुम्हाला विद्यार्थ्यांसमोर करताना त्यांना 3 ते 4 तास द्यावे लागतील, किंवा विद्यार्थी स्वतःहूनही करू शकतील. येथे आपण थांबत आहोत. हा, मनीषा मॅम काय म्हणतायत सर्वजण? सर्वजण खूप खूप आनंदी आहे, कारण आज त्यांना जे काही मार्गदर्शन मिळालं ते फार महत्त्वाचं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना पीपीटी हवी आहे, लगेच मिळाली तर पीपीटी सर त्यांना, मिळतील. हां, त्यांना लगेच जर मिळाली तर कदाचित त्यांना I जास्त think फायदा होईल. ask the sir. हम्म. Sir, Kuchi. Sir, you can ask the sir, ma'am. सलाम को सर, पूछिए. क्या पीपीटी आज मिल सकती है? सब लोग चाह रहे हैं कि उन्हें पीपीटी मिल जाए ताकि वो, Tomorrow morning we will give, along with the ओके certificate. ओके सर. हां, तर सगळ्यांनी ऐकायचं आहे की उद्या सकाळी मिळतील सर्टिफिकेट. लिंक तुम्ही भरून द्या, फीडबॅक फॉर्म भरून द्या, त्याच्यानंतर तुम्हाला पीपीटी सकाळी शेअर केली जाईल. ठीक आहे. पीपीटी सकाळी शेअर करणार आहे सर हां तुम्हाला. हां हा, आणि तुमचे काय आता प्रश्न वगैरे, लिंगवचनचं काय मी घेऊ शकलो नाही, एवढं बनवू शकलो नाही, म्हणलं वेळ हां किती आहे, वेळेचा अभाव होता. लिंगवचन पण आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहे, ते हां. पाठ्यक्रमावर आधारित आहेत. कसं हां. वाटलं तुम्हाला एकंदरीत? हे विद्यार्थ्यांना द्या तुमच्या. उद्याची पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, त्यांच्या समोर हे सर्व ठेवा. तुमच्या कोणाला क्रिया काही प्रतिक्रिया काय? प्रश्न विचारायचे असतील तर हँडरेजचं ऑप्शन आहे, तुम्ही हँडरेज हा. करून प्रश्न विचारू शकता. मला असं वाटते सेशन इतकं छान झालेलं आहे की कोणाला काही प्रश्नच उरलेले नाहीत आता, असं वाटतंय मला.
हँड रेस कोणीच केलेला नाहीये सध्या. हो ना. काय वाटतंय, काय प्रियाकडनं काय बोलायचंय का कोणाला काय? अच्छा. सचिन सर म्हणतात आहे की मिलिंद सरांचा मोबाईल नंबर मिळेल का? तर मी मराठी त्या ग्रुपवरती आहे. अच्छा. मराठी ग्रुपवरती आहे सचिन सर, हा, मिलिंद सर, तर तुम्हाला तिथे नंबर मिळून जाईल. ते आहेत ना मराठी ग्रुपवरती. हा. Any questions, madam? You can take questions. नाही, raise your hand. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया हँड रेजचं बटन दाबा. आम्ही तुमचे प्रश्न घेऊया आता. सर, फीडबैक फॉर्म की लिंक और एक बार चाहिए. हाँ, मिल गई. यस, थैंक यू सर. सर, मुझे कोई क्वेश्चंस नहीं दिख रहा है फिलहाल. Bhagyashree Jogdante. यस, भाग्यश्री. यस, भाग्यश्री मैम. Bhagyashree ma'am, you can unmute. अनम्यूट योरसेल्फ. Yes, you can speak. सर लिंक पाहिजे होते. चॅट बॉक्स मध्ये We want दिलेली आहे ना मॅम? फीडबॅक लिंक दिलेली आहे चॅट बॉक्स मध्ये मॅम. ओके ओके. हा हा हा. ज्योती मॅम, अनम्यूट योरसेल्फ. हो मॅम, ऍक्च्युली रजिस्टर करताना ना विचारतात आहे कुठलं सेशन सिलेक्ट करायचं आहे सर्टिफिकेटसाठी जेव्हा आम्ही रजिस्टर करतोय. अच्छा, काय येत आहे तिथे सेशन? बऱ्यापैकीच ऑप्शन दिले आहेत, तर त्याच्यातलं कुठलं सिलेक्ट करायचं नेमकं जरा सांगाल का? पुनरावृत्ती मधलं एक सेशन असेल ना, आजचं मराठी CBSE सेशन. आज पुनरावृत्ती. सीबीएसई पुनरावृत्ती म्हणून लिहिलेलं असेल ते ओके सेशन. मॅम. ओके मॅम, थँक्यू सो मच. Marathi. लास्ट, शेवटचं. हा हा. लास्ट. ओके ओके. ठीक आहे. हा. सचिन सर, अनम्यूट योरसेल्फ. सचिन सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे तर अनम्यूट करू शकता तुम्ही. हॅलो. हा सर, बोला. हा सर, मला प्रश्न होता की वाक्यप्रचार ओळखून त्याचा अर्थ लिहा. तर त्यावेळी आपण परीक्षेमध्ये मुलांना फक्त वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ एवढंच लिहायचंय की वाक्यामध्ये वाक्यप्रचाराचा उपयोग करून लिहायचंय? त्यांना सीबीएसईचा जो मॉडेल प्रश्नपत्र आहे सर, हा. सचिन सर, तर त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये त्यांनी वाक्प्रचार दिलेला आहे. हा. बरोबर आहे. आणि हो. खाली वाक्य दिलेलं आहे. हो. आणि वाक्यामध्ये तो अर्थ दिलेला आहे अर्थ दिलेला. वाक्प्रचाराचा. हा. हो. मग त्यांना तो वाक्याचा अर्थ काढून टाकायचा आहे आणि हा. त्या वाक्यामध्ये तो मूळ वाक्प्रचार आहे तो तिथे त्यांना लिहायचा आहे. लिहायचं आणि आहे. तशा प्रकारची वाक्यरचना त्यांना तिथे करायची आहे. वाक्य पूर्ण लिहायचंच आहे म्हणजे? हो, वाक्य पूर्ण लिहायचंच हा, आहे. वाक्य ठीक पूर्ण आहे. लिहायचंच आहे. कारण प्रश्नामध्ये पण म्हटलेलं आहे, खाली हम्म. कंसात दिलेल्या वाक्प्रचार दिलेले आहेत, व त्यांचं योग्य जुळणी करा, अशा प्रकारे ते दिलेलं आहे. तर त्यांना ठीक. पूर्ण वाक्य ते लिहायचं आहे. आणखीन एक सर, जाहिरात लेखन करतो त्यावेळी चित्र आवश्यक आहे का सर? चित्र जरुरी नाही, पण एका साधं जर चित्र असेल कुठलं, छोटं. ते जे हा. सिंपल, तर ते बनवू शकतात विद्यार्थी, साधं जर एखादं असेल तर. पण असं चित्र कंपल्सरी आहे असं काही नाही. नाही. ठीक ठीक, चालेल. धन्यवाद हा सर. धन्यवाद जी, धन्यवाद जी. मनाली मॅम, अनम्यूट करू शकता तुम्ही. हॅलो सर. हॅलो मॅम. सर, पीपीटी खूप छान होत्या. आतापर्यंत अशा पीपीटी बघितल्या नाहीत, पण एआयचा वापर करून जेव्हा पीपीटी बनवतात त्यावेळेला मराठी फॉन्टचा खूप प्रॉब्लेम होतो. कारण प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी काही सजेशन सांगतो, सजेशन देतो. मी हा पीपीटी बनवण्यासाठी 10 दिवस मला लागले. या 15 पीपीटी बनवायला मला टोटल 10 डेज, 10 दिवस लागले. त्यासाठी मी काय केलं, आता तुमचा जो पाठ आहे, चुडीवाला असेल किंवा शाल असेल, तो अगदी पूर्ण वाचला, समजून घेतला, त्याची टिपणं काढली, त्या टिपणचं पण मी टिपण काढलं आणि ते शॉर्ट मध्ये लिहिलं, पाठाला समर्पक, आणि कशा प्रकारचं चित्र मला तिथे हवं आहे ते मी तिथे लिहिलं.
गुंडाळलेली शाल हवी आहे, पुलकी किंवा नारायण सुर्वे वगैरे वगैरे अशा प्रकारे ते सगळं तिथे मी लिहिलं. आणि ते लिहित असताना माझी ही ह्या पीपीटी ज्या आहेत ती पहिलीच वर्षन नाही आहे, ती दुसरी, तिसरी, चौथी किंवा मी 5वी घेतलेली आहे. कारण अनेक वेळा त्यामध्ये काय झालेले आहे, मिस्टेक होतात. तो मराठी फॉन्ट काही तो व्यवस्थित स्वीकारत नाही अजून तो. त्यामुळे एक पहिलंच प्रोडक्ट नाहीये हे दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असं ते प्रोडक्ट आहे. ते म्हणजे पहिली पीपीटी पुष्कळ मिस्टेक झाल्या, मग परत दुसरी बनवली, तिसरी बनवली, मग परत मी शब्दांची रचना ती बदलली. मी त्यासाठी गुगल फॉन्ट घेतला. फॉन्ट पण बदलले मी. सुशाचा फॉन्ट पण घेतला होता. तो सुशाचा फॉन्ट पण मी बदलून टाकला. अनेक फॉन्ट आहेत ना मराठीचे. हा, येस. तर मी तो गुगल फॉन्ट मध्ये बनवलं मग त्याला. ओके, गुगल फॉन्ट यूज केला. थँक्यू सर. कारण आता मी एक आमंत्रण पत्रिका बनवत होती, सो ते पूर्ण येतं, पण ते फॉन्ट आणि मग ते एडिट नाही आणि मॅडम दुसरी गोष्ट जर तुमचा एआय पेडअप असेल तर तुम्हाला तेवढाच फायदा भेटेल. जर तो पेडअप नसेल, तो असा असेल, फ्रीलान्सरचा असेल, थोडं ते मिळतं ना कधी कधी काय आपल्या लॅपटॉप वरती, तर त्यामध्ये ते होत नाही. पेडअप ऍप वरती बनवलेला आहे. ओके, थँक्यू सर. हा. खूपच छान होतंय. छान छान छान. वंदना मॅम, वंदना पाटील मॅम. येस मॅम, नमस्कार. सर्वात आधी सांगू इच्छिते, पीपीटी खूप सुंदर आहे, सर्वच सांगतायत त्याच्यानुसार. तर उदाहरणं सरांनी इतकी सुंदर लय पद्धतीने व्यक्त केले आहेत, तर खूपच छान वाटलं. आणि नक्कीच अशी जर उदाहरणं असतील तर मराठी भाषेमध्ये मुलांना रस निर्माण होऊ शकतो आणि मुलांना जी भीती असते ती भीती त्यांची निघू शकते. सरांना खूप खूप थँक्यू. त्यांनी खूप सुंदर माहिती दिली. नक्कीच मुलांच्या उपयोगाची आहेत. फक्त आम्हाला लवकर पीपीटी मिळावी. हो, मिळणार. उद्या मिळणार आहे तुम्हाला. आणि वंदना मॅडमनी सुंदर शब्द 4 ते 5 वेळा वापरला. मालकवींनी म्हटलंय, सुंदरतेच्या सुमणावरचे दव चुंबुणी घ्यावे, चैतन्याच्या सोन कोबळ्या पुन्हात हिंडावे, प्रीती सारिका रूप तियेचे ऐकावे काणी, व्हावे जग हे धुंदमणी अन काव्य सुधा पाणी. थँक्यू मॅडम. खूप छान सर, खूप सुंदर. सर, आम्हाला पण मराठीच्या ग्रुपला ऍड कराल तर त्या तुमच्या Sir will ज्ञानाचा add you. नक्कीच फायदा होईल. Sir will send you the message there. Sir, they wanted to add on the Marathi group. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सो Sir has मच. given the number. Sir has given the number. मॅडम सरांनी नंबर दिला बघा चॅट बॉक्स मध्ये. हो, चॅट बॉक्स ओके मध्ये ओके. नंबर दिलेला आहे. तो नंबर घ्या. हा. हो, ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू जी. पुढील प्रश्न घ्यायचे सर, अजून आहे 2-3 हँड रेस केलेले. एक अंजू. एक विवो प्लीज अनम्यूट. विवो, येस विवो. नाम नहीं है वहाँ पे. और विल गो टू अंशु. हॅलो. हा मॅम बोला. मॅम, मला खूप खूप धन्यवाद म्हणायचंय संचालकाला, आयोजकांना, की अतिशय उत्तमरित्या सादरीकरण आणि प्रत्यक्षीकरण इथे दाखवलेलं आहे आम्हाला. काहीतरी नवीन, काहीतरी युनिक. मला असं वाटतं जर असं चित्रण आणि असं वर्णन करून जर मुलांना आम्ही शिकवलं तर नक्कीच मुलांमध्ये मराठी शिकण्याची आणखीन गोडी वाढेल. जे मुद्दे सरांनी प्रेझेंट केले, दाखवले, सादर केलेत, ते मुद्दे शॉर्ट फॉर्म मध्ये, तर मुलांची जी काही चहलपहल क्लासमध्ये असते ती एकवटेल बोर्डवर, त्या पीपीटीवर, की काहीतरी वेगळं दिसतंय, पुस्तकापेक्षाही काहीतरी नाविन्यपूर्ण, नूतनीकरण म्हणून अधिक आकर्षक. तर त्यामुळे मुलांना शिकवत असताना आम्हाला जे काही वर्गामध्ये काही थोडंसं लक्ष करावं लागतं ते पण करण्याची गरज असं वाटतं की राहणार नाही. मुलं अधिक आकर्षकतेने लक्ष करतील, वाचतील, जाणून घेतील, ऐकतील. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. असेच जर सेशन तुम्ही पुन्हा पुन्हा घेत राहिलेत तर आम्हाला सुद्धा त्याची आवड निर्माण होईल आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. सर, आणखी मला एक गोष्ट म्हणायची होती, जर तुम्ही हे आम्हाला पण करणं शिकवलं
तर आम्ही पण काहीतरी यामध्ये एफर्ट्स घेऊ शकतो आणि मुलांसाठी आणखीन काही करता येत असेल तर ते करण्याचा प्रयत्न करू शकतो. हो जर या संदर्भात तुम्ही सेशन घेतले हो त्याला कशी त्याला काय प्रिपेरिटी वेळेच्या मर्यादा आहेत ना, त्याला एका तासामध्ये ते होणार नाहीये. त्याला जवळजवळ 10 ते 12 तास हवे. 10 ते 12 तास त्याला लागणार आहेत. त्याला सर ठीक आहे, पण आपण करू भविष्यात ते प्रयत्न करू आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे मॅडम करूया. आणि तुम्ही जे धन्यवाद सर म्हटलात पुन्हा एकदा. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वप्न आणि जिज्ञासा निर्माण करतो. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्वप्न आणि जिज्ञासा निश्चितच निर्माण करू शकतो. हो सर, नक्की नक्की. सर मला एक बोलायचं, काही कारणास्तव मी लेफ्ट झालेले मध्ये, तर मला फीडबॅक लिंक नाही मिळालेली, तर सर ती हवी सर होती. दे वॉन्ट फीडबॅक लिंक सर. What, sir? फीडबॅक लिंक दे वॉन्ट फीडबॅक लिंक. Already sent, थँक्यू sir. थँक्यू सर. Already sent. पाठवली परत. धन्यवाद सर, धन्यवाद मॅम. ज्योती मॅम, अनम्यूट करू शकता तुम्ही? ज्योती गोसावी मॅम. येस मॅम, सॉरी. ऍक्च्युली मी पण सांगायचं विसरले की खूप छान पद्धतीने सरांनी मांडणी केली आहे. आणि म्हणजे एवढं व्यवस्थित अगदी म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि भाषेची जी पद्धत होती अगदी खूपच मनाला अशी टच करून गेली ती. खूप छान पद्धतीने सरांनी मांडणी केली. आणि दुसरं सांगायचं होतं की जसं आता सर बोलले की मुलांच्या मनामध्ये गोडी वगैरे निर्माण करा, पण काही शाळा अशा आहेत की ते म्हणजे मुलांपर्यंत ती गोडी निर्माण करण्याचे तेवढी म्हणजे वेळच देत नाही, म्हणजे लेक्चर वगैरेच देत नाही. तर तो एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे महाराष्ट्रात असून मराठीची चॉईसच नाही आम्हाला, तर इंटरनॅशनल स्कूल स्पेशली. तर त्याच्यासाठी पण काही करू शकत असाल की ऍटलिस्ट आठवड्याला थोडे लेक्चर वाढतील वगैरे असं काही. त्यासाठी सीबीएसईने आणि महाराष्ट्र बोर्डांनी ते शिक्षण मंडळांनी ते दिलेले आहे की हप्त्यामध्ये किती लेक्चर असावेत. आयसीएसई स्कूल असेल, सीबीएसई असेल किंवा कॅम्ब्रिज बोर्डचा असेल, तर 8वी पर्यंत त्यांना मराठी आहेत. त्यासाठी त्यांनी लेक्चर दिलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना ते निकष पाळणे हे बंधनकारक आहे. सर कंपल्सरी केलंय, पण शाळा काय करते, कंपल्सरी म्हणजे फक्त आठवड्याला एक लेक्चर देऊन आपला म्हणजे हात सोडवते की हा शिकवतोय आम्ही, आठवड्याला एक लेक्चर मिळतंय. मग त्याच्यामुळे ते मुलांना गोडी तर सोडा, पण काय म्हणजे ते भाषेला टचच करू शकत नाहीये. अशा टचअप नाही करू शकत. हो, त्यांनी ते तर करायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडं ते काय आता त्यावर आपण बरोबर काय सर. बोलू त्यांनी ऍक्च्युली इन्स्पेक्टर वगैरे येतात ना, चेकिंगला वगैरे येतात ना ते शाळेत. त्यांना सांगून हो काय होऊ येतात सर, पण मग तेच त्यांना सांगून काही होऊ शकतं. बरोबर बरोबर. बरोबर, आणि सर त्यांना सांगा. सर्टिफिकेट तुम्हाला उद्या भेटेल. ते लिंक आहे ना ती भरा, म्हणजे सर पाठवतील तुम्हाला ना. Sunita. हॅलो जी. सर, मी सुनीता बोलते. आजचं जे सादरीकरण झालं सर, खूपच छान होतं. सगळी माहिती उपयुक्त अशी आम्हाला मिळाली. हॅलो. हा जी हा ऐकतो बोला 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 बोला. मॅम. ओके. सर, मला एक विचारायचं होतं. आपलं कथालेखन जे असते, कथालेखन आणि जाहिरात लेखन या दोन्ही गोष्टींसाठी आपण पर्याय दिलेले आहे बोर्डाने. हा ज्याला पर्याय दिला हा, पण मी तिथे दोन्ही घेतलेले. पण विद्यार्थ्याला कधी कधी जाहिरात लेखन सोपं वाटतं, तर विद्यार्थी हा. जाहिरात लेखन करू शकतो. ओके. तर जाहिरात पर्याय लेखनसाठी कशामध्ये आहे? तुम्ही जाहिराती लेखनमध्ये आणि एक मिनिट हा, पर्याय तुम्हाला जाहिरातीमध्ये पर्याय नाहीये मॅडम. निबंध लेखन आणि कथामध्ये पर्याय आहे ना. ओके. निबंध लेखन निबंध लेखन आणि कथा लेखन यामध्ये पर्याय दिलेला आहे. एक तर विद्यार्थी निबंध लेखन करू शकतो किंवा कथा करू शकतो. बोर्डाचा जो मॉडेल क्वेश्चन पेपर माझ्यासमोर आहे, बरोबर आहे ना, प्रश्न हा. क्रमांक हा. 8 त्यामध्ये निबंध हो, 3 बरोबर. दिलेले आहेत. त्यापैकी एक लिहा किंवा कथा लिहा, 2 कथेपैकी एक लिहा असं दिलेलं आहे. ओके. म्हणजे 5 ओके, विषय ओके. तिथे आहेत, त्यापैकी जो विषय विद्यार्थ्याला सोपा वाटेल प्रश्न तो विद्यार्थी सोडवू शकतो. ओके. सर, आणि पीपीटी पण छान होते सगळे सर. आम्हाला मिळाले तर आम्हाला क्लासमध्ये आता जी नवीन उद्या बॅच येईल एप्रिल पासून, तर त्यासाठी आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल ती. हा ती उद्या आणि पाठवतात सर तुम्हाला. हो, चालेल. आणि मध्ये अशी सेशन ठेवत चला सर, म्हणजे आम्हाला थोडीशी हा. मदत होईल. मदत होईल.
जरूर जरूर. Vivo वे- or Vaishali? नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी लेक्सिकन इंटरनॅशनल स्कूल पुणे येथून बोलत आहे. हा आपलं हा जे आज सेशन झालेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. सीबीएसई किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सगळेच पाहतात की मराठी भाषिक विद्यार्थ्यांसोबत अभाषी मराठी विद्यार्थी असतात. त्यांना जो आहे तो मराठी समजण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असतो, अडथळे येत असतात. परंतु आपण जी पीपीटी बनवली त्याच्या माध्यमातून मुलांनाही गोडी निर्माण होईल, आवड निर्माण होईल आणि ह्याच्यातून हीच प्रेरणा मिळते की चित्रात्मक जर पीपीटी बनवली, पाठाचा सारांश जर त्या पद्धतीने मुलांच्या समोर गेला तर फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनाच नाही तर अभाषिक मराठी विद्यार्थ्यांमध्ये पण मराठी भाषेविषयी आपण गोडी निर्माण करू शकतो. हे आज आम्हाला याच्यातून पाहायला भेटलं आणि शिकायलाही खूप सारं भेटलं आणि मनात हीच भावना आहे की आम्ही सुद्धा एआयचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उपयोग करून आमच्या पुढील शैक्षणिक पीपीटी साठी याचा निश्चितपणे वापर करू. अर्थात मला कोणताही प्रश्न नाहीये, परंतु मी खास करून तुमचे आभार मानण्यासाठी जे आहे ते रेज हँड केलेला आहे. धन्यवाद सर, मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. वृषाली पाटील मॅम. नमस्कार तिघांनाही शुभ सायंकाळ. आज सरांनी जी काही पीपीटी दाखवली अत्यंत सुंदर होती, सुबक, कल्पक आणि आकलनीय अशी होती. मी बार्शी इथून बोलते, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल. सर, आमचा निकाल मराठीचा खूप छान असतो. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी आवर्जून सांगते. 100 out of 100 प्रत्येक वर्षी 2, 4, 8 अशी मुलं आलेली आहेत. मी माझा 100% प्रयत्न करते मराठीसाठीचा. पण तुम्ही आजची जी पीपीटी दाखवली यावरून मुलांना कधी कधी मराठीचा पिरियड बोर होतो वगैरे, जे बोर व्हायलाच नाही पाहिजे. हा असं म्हणतात. पण मी त्यावेळेला एखादा जरी मुलगा असं वाटलं की लक्ष नाहीये त्याचं, तुम्ही जसं कविता म्हणता किंवा एखादी समर्पक त्यांना कथा सांगता, असं मी बऱ्याच क्लासमध्ये याचा वापर करते आणि त्यामुळे माझा क्लास हा आनंदी असो, उत्साही असतो. पण मला ह्या पीपीटीमुळे आणखी एक प्लस पॉइंट असा मिळाला की जो सिलेबस आहे तो आणखी सुबक पद्धतीने मुलांना आकलन, म्हणजे अगदी जो मुलगा आहे त्याला पण कळावं, किंवा हिंदी मारवाडी मुलं असतात त्यांना सुद्धा इंटरेस्ट यावा, यासाठी ही पीपीटी खूप सुंदर तुम्ही सादरीकरण केलं. प्रश्न फक्त एक छोटासा आहे माझ्याकडे. हॅलो मॅम, म्यूट केलं का तुम्ही? सॉरी सर, येतोय आवाज? हो आता येतोय. फक्त एवढा एक छोटा प्रश्न आहे की रंग वापरावेत का जाहिरात लेखन? जाहिरातीसाठी रंग वापरायचे नाही. ओके सर. जाहिरातीला बॉक्स करायचा आहे, शेवटी पेनानेच लिहायचं आहे. आणि पेन्सिल पण नाही वापरायची. पेन्सिल पण नको, पण शक्यतो जर कुठलं एखादं छोटं चित्र काढलं तर पेन्सिलचा वापर केला तर चालू शकतो, पण रंग वापरायचे नाहीत. तर रंग काय होतात, ते बोर्डाचे जे उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिकाचा जो पेज आहे त्याचं काय होतं, मग ते पाठीमागं ते पेज इथे काय तुम्ही बनवलं तर ते पाठीमागं ते उमटतं त्याचं, ते मग त्या मुलांना लिहायला त्रास होतो त्याचा. मग ते आणि सर माझी विनंती आहे की मला मराठी ग्रुपमध्ये ऍड करावं. सर हॅज गिवन द नंबर टू ऍड ऑन द ग्रुप ना मॅम. तो काय नंबर दिलेला आहे बघा तिथे, दिलेला चॅट बॉक्स. मी पण टाईप 89210 मी टाईप करतोय, 210-768-685. मॅडम नंबर टाईप केलेला आहे इथे. हो सर, थँक्यू. विभा मॅम, नेक्स्ट क्वेश्चन. विभा मॅम. हा मॅम, सर पीपीटी खूपच सुंदर, अप्रतिम, पहिल्यांदाच पाहण्यात आली आहे अशी. आणि सर्टिफिकेटसाठी आपल्याला 150 रुपये भरायचे आहेत का सर? ते सर सांगतील. अच्छा, आणि कधी मिळेल आपल्याला ते सर्टिफिकेट? In 2 working days. ओके, मेलवर येईल?
मेल पर ई सर्टिफिकेट आएंगे. ओके ओके थँक्यू. आणि मध्ये मध्ये असे सेशन करत जा सर. ओके ओके रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ओके ओके ठीक आहे. थँक्यू. अद्वय वलासे. अद्वै या. अद्वय हॅलो वलासे. हा. मॅम, आवाज येतोय माझा? हो येतोय मॅम, बोला. नमस्कार सर. मी नमस्कार मॅम. खुलेश्वरी दिलीप वळसे. मी स्टर्लिंग स्कूल भोसरी या ठिकाणी मराठी हा विषय शिकवते. तुमचं पीपीटी पाहून सर मला अतिशय खूप छान वाटलं. तुम्ही ज्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने हे यामध्ये पूर्ण मराठीच्या पुस्तकाचं हे समारोप केलेला आहे. खूप छान वाटलंय सर. यामुळे खूप सारी प्रेरणा मिळाली आणि एक आवर्जून विनंती करते की आम्हाला या मराठीच्या ग्रुपमध्ये ऍड करावं सर. हा, नंबर इज देअर ना. नंबर तिथे दिलेला आहे ना. आहे ना हो नंबर. हो. आणि सर 89210. ओके सर. आणि खूप खूप कौतुक सर की तुम्ही ज्या सोप्या आणि काव्यात्मक भाषेमध्ये ही जी रचना केली की ज्याच्यामुळे मुलांच्याही लक्षात राहील आणि आम्हालाही त्यांना समजवताना खूप छान वाटेल. मुलांचा इंटरेस्ट आणखीन वाढेल सर. हो सर, थँक्यू. आणि अशाच पद्धतीचे प्रेरणादायी उपक्रम तुम्ही राबवावेत. आयोजकांचे पण खूप खूप आभार सर. आणि कृपया आणखीन परत एकदा विनंती करते की आम्हाला त्या मराठीच्या ग्रुपमध्ये ऍड करा आणि असेच नवनवीन प्रयोगांसाठी आम्हाला पण प्रोत्साहन द्या. नंबर पाठवलाय बघा तुम्हाला तिथे सीबीएसईचा, तो ऍड करायचा नंबर एक्स्ट्रा माइल्स. भेटला का? ओके चॅट सर. बॉक्स मध्ये नंबर भेटला तुम्हाला? हो हो सर. हो. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सर प्रश्न घ्यायचे अजून आहेत. अजून 3 हँडरेज दिसतात आहे. सर बघूची. सर सलाम सर, 3 हँडरेज दिख रहे हैं, क्या लेना है क्वेश्चंस और? Yes, we can take these 3 hands. ओके ओके. अंजू मैम. हॅलो हॅलो. सर, आता सांगितल्याप्रमाणे कलर पेन्सिल वापरायचे नाही आहेत, पण आम्ही मुलांना प्रात्यक्षिक घेतलेलं आहे की कलर फक्त पेन्सिलच वापरायचे. स्केच पेन नाही, रंग नाही, काहीच नाही, तर पाण्याचे रंग वगैरे. पण जे कोरडे पेन्सिल आहेत ना रंगाचे, ते आणि फक्त फेंट कलर असे 2-3 वापरायला सांगितलेले आहे. सहोदयाची जी मीट झाली होती ना, त्यामध्ये असं काहीतरी सांगण्यात आलेलं होतं. चालेल, पण ते बघा, लक्ष ठेवा की कशा प्रकारच्या त्या रंगीत पेन्सिल आहेत. त्या पाठीमागेच्या पानावरती तर उमटत नाही ना त्याचं लिहिलेलं, ते पण लक्ष ठेवा जरा. त्यांना फक्त म्हणजे पेन्सिलचाच उपयोग करायला सांगितलं आणि ते पण फक्त कलरिंग तुमच्या डेकोरेशनसाठी. चालू शकतं. आणि ते तशा प्रकारे परत ती उत्तरपत्रिका जी येते त्याची पानं कशी किती दर्जेदार असतात, कसं असतात, ते पण आपण सांगू शकत नाही ना. कदाचित जर व्यवस्थित नाही आली तर ती साधी जरी जी रंगाची पेन्सिल असेल तर ते पाठीमागे ते उमटलं जाऊ शकतं, ते असं पण होऊ शकतं. सर, पण माझी एक काळजी होऊन राहिलेली आहे. मुलांनी जर हे वापरलं तर त्यांचे मार्क्स तर कुठे डिडक्ट होणार नाही ना, कमी मार्क्स होणार नाही डिडक्ट ना? होणार नाहीयेत, पण शक्यतो न वापरलं तर बरं असतं. मार्क्स डिडक्ट करणार नाहीत ते, तेवढं काही मुलांचं ते, त्याबद्दल असं काही नाही आहे. मुलं जे काही लिहितील त्यांना ते मार्क त्यांना द्यायचेच आहेत, डिडक्ट नाही करणारे, पण तरी शक्यता त्याची टाळा. सहोदयमध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे, पण तरी चर्चा झाल्या. हो झाली ती बरोबर आहे, पण कधी कधी उत्तरपत्रिकाचा तो दर्जेदार नसतात त्या व्यवस्थित. कधी कधी ती पानं जी असतात ती पृष्ठ असतात ती. मग सर, आता या क्षणी आता शाळा बंद झालेल्या आहेत, म्हणजे मुलं येणं बंद झालेली आहेत, तर मग आता त्यांना ऑनलाईन कळू मार्गदर्शन. शकता ना, ऑनलाईन कळू शकता त्यांना, इंटरनेटच्या ईमेलच्या माध्यमातून ऑनलाईन त्यांचे संपर्क असतीलच ना मुलांचे. अच्छा, ठीक आहे ना सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि हे सर्व ह्या पीपीटी त्यांना पाठवा मुलांना, ह्या पीपीटी मुलांना पाठवा तुमच्या. Last, प्रज्वल. येस. हॅलो हॅलो. हॅलो, नमस्ते सर. बोला सर. सर नमस्कार. नमस्कार. मी प्रज्वल आरगुडे नागपूरवरून बोलतोय. सर, आपण आणि आयोजक यांनी फार छान उपक्रम असा राबवला हा. म्हणजे मिलिंद सर, मला तुमच्यासाठी असं म्हणावंसं वाटतं, म्हणजे तुमच्या शब्दात, की तुमची कलाकृती आहे छान, ती वापरून आम्हाला मिळेल मान, असे आपलेच कार्य सदा राहो आम्हासाठी,
आमचा प्रयत्न राहील माय मराठींच्या मुलांसाठी. वाह! 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 बहुत खूप सुंदर. क्या बात है! क्या बात है! नाईस, सर नाईस. तुमचं आणि आयोजक जी मंडळी आहेत त्या सर्वांचं मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर असे हां. कार्यक्रम आपण म्हणजे असे प्रोग्राम जे आहेत ते असे जर इथून पुढेही घेतले तर म्हणजे आमच्यासारखी जी मंडळी आहे की आपण बऱ्याचदा पाहतो की मराठीसाठी असे काही फार मोठे असे प्रोग्राम होत नाही. नाही. ट्रेनिंग सुद्धा असे होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याच घरात आपण हाल सोसते माय मराठी. हां. सोसते हाल अशा मराठी. हां, हो. हां. अशासारखी कटाक्ष. गोष्ट झालेली आहे ती. हं. पण म्हणजे आपल्यासारखे जर दर्दी माणसं असले म्हणजे तर मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे ही बदलेल आणि एक असा सुवर्ण काळ येईल आणि सगळ्यांनी आपण त्यासाठी प्रयत्नही करू आणि भविष्याकडे आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला डोळे म्हणजे वाट पाहू भविष्याची की असे सुवर्ण दिवस येईल म्हणून. तर सर तुम्ही तुमचे खूप खूप भविष्याकडे डोळस नजरेने आपण पाहू. चालेल. येस सर. तर सर चालेल, धन्यवाद चालेल. छान. तुमचं आणि सगळ्यांचं. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. चलिए वाइंड अप करें सर. Yes, good. ठीक आहे. धन्यवाद मिलिंद सर. आपण घेतलेले धन्यवाद. सत्र अत्यंत प्रेरणादायी ठरले आणि ज्ञानवर्धक पण ठरले. आपल्या सत्रातून स्पष्ट झाले की परीक्षेची तयारी खूप सोप्या रीतीने करून घेता येते, जेणेकरून विद्यार्थी सुद्धा सहज रीतीने सगळी काही जी त्यांची पुनरावृत्ती आहे ती खूप छान प्रकारे करू शकते. तर तुमचे फार फार मनापासून आभार सर. थँक्यू जी. थँक्यू मॅम. थँक्यू मनीषा मॅडम. तुमचेही आभार. फार सुंदर तुम्ही संचालन केलं. तुमचेही आभार. एक्स्ट्रा माइल फाउंडरचे डॉक्टर सलाम सर, बिजू पिलाई सर यांचेही आभार आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मराठी शिक्षक बंधू भगिनींचेही आभार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू जी. Thank you. थँक्यू जी. थँक्यू जी. ओव्हर टू यू सलाम सर. Yeah, thank you, Manisha ji, for your help as usual. You Yes, were yes. very gracefully, helping हाँ. everyone, the Linji and the participants, and it's a very Herculean task to make this kind of PPT. How many hours he has to, contribute. So hats off to you. Thank you. You are doing a very good service to the teaching community. Thank you. May God bless you. Thank you, sir. Hope all the participants have taken away the inputs given by Milinji, and you can practice it with your children so that you can send them marks. Definitely they will get. So Yes. all the very best to everybody, to the teachers and the students. Let's pray for the health of all, especially Milinji, to come with lots of other sessions. No, thank you for everyone. Thank you, everybody. Thank you for you, sir. Thank you for Manisha ma'am. Thank you for Viju sir. Thank you, sir. And all the teachers who are joined here. Yes. Thank you, sir. Thank you, sir. Good night. Thank you. Good night. Good night, sir. Thank you. Thank you so Good much. night. Good night. Thank you, ji. Thank you. Thank you, ji. Thank you.